मुलांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री जो की अनेक मुलांना फार कठीण वाटतोय. सर MST-CET कसे प्रश्न येणार, सर फार कठीण टॉपिक आहे, आम्ही फार घाबरतोय. याला एका शॉटमध्ये संपवलेलं आहे, वन शॉट लेक्चरमध्ये संपवलं आहे. या लेक्चरच्या बाहेरचा एक पण प्रश्न नाही येणार, लिहून देतोय. ठीक आहे सर, काय एवढं कॉन्फिडेन्शियली सांगताय. मुलांनो, सर्व गोष्टी आपण कव्हर केल्या लेक्चरमध्ये. आता कुठले कुठले टॉपिक आपण डिस्कस करणार याच्यामध्ये केलेले आहेत मी ते तुम्हाला सांगतोय. लवकर एक सिनॉप्सिस आपण घेऊ. आता बघायचं झालं तर सुरुवातीला आपण काय कव्हर केलं मुलांनो, कंडक्टन्स म्हणजे काय ते कव्हर केलं. त्याच्यानंतर रेजिस्टन्स म्हणजे कव्हर केले. त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय असणार ते कव्हर केलं. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय असणार ते कव्हर केलं. ओहम्स लॉ काय असणार त्याला कव्हर केलं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी यांच्यामध्ये डायल्यूशन केल्यानंतर काय फरक पडणार आहे, काय चेंजेस बघायला मिळणार आहे ते कव्हर केलं. 7वा टॉपिक आपण मोलार कंडक्टिव्हिटी कव्हर केला. त्याच्यानंतर आपण कोलरॉच लॉ कव्हर केला. कोलरॉच लॉचे 2 टाईपचे क्वेश्चन जे CETला येतात ते आपण कव्हर केले. कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे कसं असणार, त्याच्यामध्ये असणारे सेल रिएक्शन्स कसे लक्षात ठेवणार, ट्रिक काय असणार ते डिस्कस केलं. पुढे आपण नस्ट इक्वेशन म्हणजे काय असणार, त्याचा फॉर्म्युला काय असतो, नस्ट इक्वेशन कशा पद्धतीने लिहिलं जातं ते डिस्कस केलं. 11वा टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल, त्याचे प्रकार, त्याच्या पुन्हा प्रकार 2 प्रकार हे डिस्कस केले. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल जो असतो त्याचे मुख्य 2 प्रकार असतात. एक असतो गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टॅइक किंवा दुसरा असतो इलेक्ट्रोलायटिक सेल. आता हा जो इलेक्ट्रोलायटिक सेल असतो त्याचे पुन्हा 2 प्रकार असतात, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज्ड NaCl आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. सर्व डिटेलमध्ये आपण घेतले. 12वा टॉपिक आपण ड्राय सेल डिस्कस केला. 13वा टॉपिक आपण लेड स्टोरेज बॅटरी डिस्कस केला. 14वा मर्क्युरी बॅटरी. 15वा निकॅड बॅटरी, निकेल कॅडमियम बॅटरी. 16वा हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल, त्याच्यामध्ये असणारी सेल रिएक्शन, ॲनोड कुठला असणार, कॅथोड कुठला असणार, EMF काय असणार, ॲनोडची रिएक्शन, कॅथोडची रिएक्शन, ओव्हरऑल रिएक्शन, इलेक्ट्रॉन्स किती असणार, सर्व आपण डिस्कस केले. आणि लास्ट बट नॉट लिस्ट इज नथिंग बट द रेफरन्स इलेक्ट्रोड. या अशा आपण 17 टॉपिक्स पूर्ण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधले या वन शॉट लेक्चरमध्ये मुलांना कव्हर केले. एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, आता सर्वांमधला पेशन्स नावाची गोष्ट जागृत व्हायला पाहिजे, कारण की 1.5 तास कंटिन्युअसली लेक्चर चालणार आहे. या 1.5 तासामध्ये तुमची सर्व कन्सेप्ट क्रिस्टल आणि क्लिअर होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे लेक्चर आहे ते नॉर्मल लेक्चर नाही, हे पेड क्रॅश कोर्सचं लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. जो आपण ऑनलाईन पेड क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे त्याचंच रेकॉर्डिंग मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर प्रोव्हाइड केलं आहे. त्याच्यामुळं गैरसमज दूर करून घ्यायचं आहे की हे साधं लेक्चर असणार, याच्यामध्ये सरांनी कमी कंटेंट कव्हर केलेले असणार आहे. इंटरॅक्टिव्ह लेक्चर आहे, सर्वच्या सर्व कन्सेप्ट्स आपण कव्हर केलेले आहे. मुलांना मला एकच सांगायचं आहे, लेक्चर आता पुढे लेक्चर सुरू होण्या अगोदर वही पेन पुस्तक सर्वांनी घेऊन बसा. वन शॉटमध्ये तुम्हाला एकदा बसल्यानंतर पूर्ण लेक्चर बघितल्यानंतरच उठायचं आहे. का तर जेव्हा एकदा बसणार तेव्हा जसं जसं कन्सेप्ट पुढे जात जाणार तसं मेमरीमध्ये फिट होत जाणार आहे. ठीक आहे मुलांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून टाका, कारण की पुन्हा आपण अजून प्रत्येक चॅप्टरचे वन शॉट जर का चॅनलवर अपलोड करायचे असणार तुम्हाला सपोर्ट करावा लागणार आहे आणि तुम्ही करतातच आणि करणारच, हा मला विश्वास आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. लेक्चर सुरू होते, मला दिसतं सर्व कोण बघतंय कोण नाही. व्यवस्थित लेक्चर बघा मुलांनो. मी इथं थांबतो आणि लेक्चर सुरू होतात. ठीक आहे, आता आपण कुठे होतो सर, आता आपण बघितलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघायचं झालं तर जवळपास 3 क्वेश्चन्स हे आपल्याला एक्सपेक्टेड आहे MST-CETला. सर्वांनी माईक म्यूट करून घ्यायचा इमिजिएटली. 3 क्वेश्चन जे असणार आहे ते MST-CETला आपल्याला एक्सपेक्टेड असतात. ठीक आहे सर, एवढी गोष्ट आम्हाला कळाली. सर सुरुवातीला आपण काय बघितलं, ओहम्स लॉ बघितला. या ओहम्स लॉमध्ये आपण बघितलं V = IR हे हा बेसिक फॉर्म्युला असणार आहे, V = IR. सर आपण अजून बघितलं की V म्हणजे असणार आहे सर व्होल्टेज, I म्हणजे असणार आहे करंट, R म्हणजे असणार आहे रेजिस्टन्स. आपण प्रत्येकाचं युनिट बघितलं मुलांनो. हा जो करंट असणार आहे ह्या करंटचं युनिट बघितलं आपण ॲम्पियर. हा जो रेजिस्टन्स असणार आहे रेजिस्टन्सचं युनिट बघितलं आपण ओहम. या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. पुढे आता मुलांनो लक्ष द्या, अत्यंत महत्त्वाची आणि क्रिटिकल कन्सेप्ट आता आपण शिकवतोय. हा फॉर्म्युला प्रत्येक वर्षी नीट असू द्या किंवा CET असू द्या एक्सपेक्टेड असतो. आता सुरुवातीला आपण बघणार आहे की रेजिस्टन्स जे असतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं लेंथच्या आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं एरियाचं. आणि ज्यावेळेस सर आपण डायरेक्टलीचं साईन काढतो तेव्हा एक कॉन्स्टंट येतो, त्याला आपण रो असं म्हणतो.
म्हणजे आपण इथं रेझिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू यल अपॉन ए हा जो एक फॉर्म्युला आहे तो इझिली डिराईव्ह करू शकतो सर आता इथं हा रो म्हणजे जो असणार आहे रो म्हणजे सर रेझिस्टिव्हिटी असणार आहे त्याच्यानंतर रो इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो सर हा आर इंटू ए अपॉन यल हा फॉर्म्युला आपण ऑब्टेन करू शकतो सर तुम्ही आत्ताच वर आम्हाला सांगितलं की जे रेझिस्टन्स असणार आहे या रेझिस्टन्सचं युनिट असतं ओहम एरियाचं युनिट काय असणार सर एरिया म्हणजे आम्हाला माहिती आहे की लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे एरिया असतो लेंथचं युनिट मीटर असतं ब्रेथचं युनिट मीटर असतं मीटर इंटू मीटर मीटर स्क्वेअर असतं सर मग एरिया जो असणार आहे त्या एरियाचं युनिट काय येतं सर मीटर स्क्वेअर मग आपण काय केलं मुलांनो या एच्या जागेवर मीटर स्क्वेअर टाकला या आरच्या जागेवर ओहम टाकला आणि खाली जी लेंथ होती लेंथचं युनिट मीटर होतं हा मीटर आणि हा मीटर कॅन्सल झाला रेझिस्टिव्हिटीचं युनिट आपल्याकडे ओहम मीटर इथं अत्यंत महत्त्वाचं हे युनिट आहे प्रत्येक वर्षी एक्सपेक्टेड असतं युनिट विचारलं जातं सर इथं आम्हाला रेझिस्टन्स कळाला सर आता कंडक्टन्स म्हणजे काय असणार आहे मुलांनो हा कंडक्टन्स जो असतो तो रेझिस्टन्सच्या विरुद्ध असतो म्हणजे काय सर रेझिस्टन्सच्या कंडक्टन्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो मुलांनो जर का रेझिस्टन्स लेंथ अपॉन एरिया होता तर कंडक्टन्स त्याच्या विरुद्ध असणार म्हणजे काय असणार सर एरिया अपॉन लेंथ मुलांनो डायरेक्टलीचं साईन काढलं इथं रो येत होता इथं के येणार आहे ॲज इट इज बाकी सर्व गोष्टी ए इंटू यल आता इथं के म्हणजे काय असणार आहे सर के म्हणजे असणार आहे मुलांनो कंडक्टिव्हिटी के म्हणजे काय असतं सर कंडक्टिव्हिटी आता के इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण हा जी इंटू यल अपॉन ए म्हणजे मी काय केलं के इज इक्वल टू जी इंटू यल अपॉन ए लिहिला हा के आम्हाला का आला सर की के म्हणजे काय होता कंडक्टिव्हिटी आता ही जी कंडक्टिव्हिटी असते जसं रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स हे दोन्ही एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल होते तसंच कंडक्टिव्हिटी आणि रेझिस्टिव्हिटी या दोन्ही गोष्टी देखील एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे सर ह्या गोष्टी आम्हाला एकदम इझिली कळाल्या आता लक्ष द्या मुलांनो आता जर का कंडक्टिव्हिटीचं युनिट बघायचं झालं तर रेझिस्टिव्हिटीचं युनिट आलं होतं ओहम मीटर जर का कंडक्टिव्हिटी आणि रेझिस्टिव्हिटी एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे तर युनिट पण इन्व्हर्स होणार ना कंडक्टिव्हिटीचं युनिट हवं आहे तर रेझिस्टिव्हिटीचं जे युनिट असणार तिचं इन्व्हर्स असणार आहे म्हणजे इथं ओहम आहे तर इथं पर ओहम येणार आहे इथं मीटर आहे तर इथं पर मीटर येणार आहे मुलांनो हा जो पर ओहम हा जी गोष्ट आहे ही सायमन नावाच्या सायंटिस्टने सांगितली म्हणून याला सायमन असं म्हटलं जातं आणि ॲज इट इज आपण पर मीटर असा फॉर्म्युला देखील सांगू शकतो मुलांनो एक युनिट कंडक्टिव्हिटीचं पर ओहम पर मीटर झालं दुसरं युनिट झालं सायमन पर मीटर आता हा झाला पहिला पार्ट या पहिल्या पार्टमध्ये मुलांना आपण किती गोष्टी बघितल्या सुरुवातीला आपण ओहम्स लॉ बघितला त्याच्यानंतर आपण रेझिस्टन्स बघितलं त्याच्यानंतर आपण कंडक्टन्स बघितलं त्याच्यानंतर आपण रेझिस्टिव्हिटी बघितली त्याच्यानंतर आपण कंडक्टिव्हिटी बघितली या 5 फॉर्म्युलेज आपण गोष्टी केले या 5 फॉर्म्युल्यावर बेस्ड एक प्रश्न एक्सपेक्टेड CETला विचारला जातो मुलांना इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहे सर्वांना आता पुढचा जो टॉपिक आहे मुलांना तो आहे मोलार कंडक्टिव्हिटी आता मोलार कंडक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 फॉर्म्युलेज बघायचे पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा मोलार कंडक्टिव्हिटी जी असणार आहे त्याला आपण लॅम्बडा या साइनने डिनोट करतो आता जेव्हा कॉन्सन्ट्रेशन जे असतं मुलांना व्यवस्थित समजून घ्या मुलं चुकीचा फॉर्म्युला अप्लाय करतात चुकीचं उत्तर येतं चुकीचं उत्तर ऑप्शनमध्ये असतं ते ठीक करता आनंद होतो रिझल्ट लागल्यानंतर कळतो उत्तर चुकीचं होतं आता कॉन्सन्ट्रेशन जे असतं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा मोल पर मीटर क्यूबमध्ये असणार आणि कॉन्सन्ट्रेशन जेव्हा मोल पर सेंटीमीटर क्यूबमध्ये असणार तेव्हा आपल्याला 2 फॉर्म्युलेज बघायचे कॉन्सन्ट्रेशन जेव्हा मोल पर मीटर क्यूब असणार तेव्हा फॉर्म्युला यूज करणार आपण K/C आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेशन हे मोल पर सेंटीमीटर क्यूब असणार तेव्हा आपण फॉर्म्युला यूज करणार आहे 1000 K/C सर आता K म्हणजे काय आणि C म्हणजे काय मुलांनो K जे असणार आहे ती असणार आहे कंडक्टिव्हिटी आपण वरच सांगितलं ना K डिनोट्स कंडक्टिव्हिटी मग इथं K म्हणजे असणार आहे सर कंडक्टिव्हिटी आणि C म्हणजे काय असणार आहे सर मोलार कॉन्सन्ट्रेशन किंवा काय लिहिणार आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इथं आम्हाला 2 गोष्टी कळाल्या सर की ज्या वेळेस कॉन्सन्ट्रेशन हे मोल पर मीटर क्यूब असणार तेव्हा आम्ही K/C वापरणार आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेशन मोल पर सेंटीमीटर क्यूब असणार तेव्हा आम्ही 1000 K/C हा फॉर्म्युला यूज करणार आता पुढे हे झाले मोलर कंडक्टिव्हिटीची गोष्ट आता अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट सांगतोय की ज्या वेळेस आता कंडक्टिव्हिटी जी असते ती मुख्य 2 प्रकारची असते एक असते मोलार कंडक्टिव्हिटी आणि दुसरी जी असते ती असते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी
म्हणजे सर कंडक्टिव्हिटीचे दोन प्रकार कळाले, एक होती मोलार, दुसरी होती इलेक्ट्रिकल. मुलांनो ज्यावेळेस आपण याच्यामध्ये वॉटर ॲड करतो, वॉटर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये ॲड करतो तेव्हा वॉटर ॲड करण्याच्या प्रोसेसला आपण डायल्यूशन असं म्हणतो. आणि मुलांनो ज्यावेळेस मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये वॉटर ॲड केलं जाणार आहे, डायल्यूशन केलं जाणार आहे, तेव्हा मोलार कंडक्टिव्हिटी ही वाढणार आहे. नीटला प्रश्न हा विचारला गेला आहे की डायल्यूशन केल्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी वाढते का कमी होते, तर तुम्ही सर्व गोष्ट सांगणार आहे की मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार आहे. आता तीच गोष्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी बघायची झाली तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीमध्ये ज्यावेळेस आपण वॉटर ॲड करतो तेव्हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी असते ती कमी होते. हा प्रश्न यावर्षी MST CET 2024ला येण्याची दाट शक्यता आहे. आता सर आम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या कळाल्या. एक म्हणजे आम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी कळाली, कॉन्सन्ट्रेशन जेव्हा मोल पर मीटर क्यूब असणार सर तेव्हा आम्ही K/C यूज करणार, आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेशन हे मोल पर सेंटीमीटर क्यूब असणार तेव्हा 1000 K/C यूज करणार. जेव्हा मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये पाणी टाकणार, डायल्यूशन करणार तेव्हा ती वाढणार, आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीमध्ये पाणी टाकणार तेव्हा ती कमी होणार. पुढे आता आपल्याला 2 प्रकारचे इलेक्ट्रोलाइटसाठी गोष्टी बघायच्या आहे, लक्ष द्या व्यवस्थित. आता आपण काय करणार आहे, मोलार कंडक्टिव्हिटीचा अभ्यास करणार आहे. आता हा मोलार कंडक्टिव्हिटी जी असणार आहे तिचा अभ्यास आपण 2 इलेक्ट्रोलाइटसाठी करणार आहे. म्हणजे काय सर सांगतो. आता जी मोलार कंडक्टिव्हिटी आपण वर बघितली की पाणी टाकल्यानंतर जी वाढत होती तिचा अभ्यास मुलांना आपण 2 इलेक्ट्रोलाइटसाठी करणार आहे. एक जो इलेक्ट्रोलाइट असणार आहे तो वीक इलेक्ट्रोलाइट असणार आहे, आणि दुसरा जो इलेक्ट्रोलाइट असणार आहे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असणार आहे. या दोन्ही इलेक्ट्रोलाइटसाठी आपण मोलार कंडक्टिव्हिटीचा अभ्यास करणार आहे. सर कसा करणार आहे सांगतो. आता ज्यावेळेस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट येतं तेव्हा तुम्हाला फक्त तिथे एक इक्वेशन यूज करायचं आहे, ते असणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आलं तर तुम्हाला एक इक्वेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट वजा A√C. आता असं विचारलं गेलं की हे इक्वेशन काय फॉलो करतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट का वीक इलेक्ट्रोलाइट, तुम्ही लगेच उत्तर देणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट फॉलो करणार आहे. याच्यामध्ये जो लॅम्बडा आहे तो काय रिप्रेझेंट करणार आहे, आत्ताच मागे सांगितलं मी, लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे मोलार कंडक्टिव्हिटी. याच्यामध्ये जो लॅम्बडा नॉट असणार आहे हा लॅम्बडा नॉट म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटीच असणार आहे, पण हा नॉट जो असणार आहे तो असं रिप्रेझेंट करणार आहे की त्याच्यामध्ये एकदम मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आहे, म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटीच असणार आहे पण इथं पाणी इन्फायनाईट असणार आहे, अनंत पाणी असणार आहे, आणि त्याला आपण इन्फायनाईट डायल्यूशन असं म्हणणार आहे. आता इथं हा जो A असणार आहे तो A असणार आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू, ती व्हॅल्यू काय असणार आहे कॉन्स्टंट, आणि इथं C जो असणार आहे तो C असणार आहे कॉन्सन्ट्रेशन. C काय असणार आहे सर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सर इथं आम्हाला 2-3 गोष्टी कळाल्या की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी एक इक्वेशन फॉलो होतं, ते असतं लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट वजा A√C. आता याच्यामध्ये अजून आपण डीपमध्ये अभ्यास करू. मुलांनो ज्यावेळेस आपण ह्या इक्वेशनला कंपॅरिझन एका इक्वेशनसोबत केलं ते कुठलं सर, y इज इक्वल टू mx प्लस c या इक्वेशनसोबत जेव्हा आपण याला कम्पेअर केलं तेव्हा बघितलं आपण की y जे ॲक्सिस होती तिथं आपल्याला लॅम्बडा बघायला मिळाला. बघू शकता तुम्ही ही जी ॲक्सिस आहे ती y ॲक्सिस आहे, y ॲक्सिसवर आपल्याला लॅम्बडा बघायला मिळाला, x ॲक्सिसवर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळालं. म्हणजे सर अजून काय कळालं आम्हाला सांगतोय. मुलांनो हे जे इक्वेशन होतं ते y इज इक्वल टू mx प्लस c शो करत होतं. याचा जो स्लोप होता तो आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळाला, त्याच्यामुळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा जो कर्व असणार आहे तो स्ट्रेट लाईन असणार आहे बट विथ द निगेटिव्ह स्लोप असणार आहे, आणि हा जो ग्राफ असणार आहे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला शो करणार आहे. या वर्षीचा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे की डिक्लायनिंग विथ निगेटिव्ह स्लोप शोज विच टाईप ऑफ इलेक्ट्रोलाइट, तर तुम्ही सर्व सांगणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असणार आहे. आता ज्या वेळेला हा स्लोपवाला ग्राफ हा कर्वड असणार आहे, डिक्लायनिंग विथ कर्वड असणार आहे, तेव्हा हा रिप्रेझेंट करणार आहे मुलांनो वीक इलेक्ट्रोलाइट. तुम्ही एवढी गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी मोर दॅन इनफ आहे की हा जो असतो तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शो करतो, हा जो असतो तो वीक इलेक्ट्रोलाइट शो करतो. संपलं इथं. आता पुढे मुलांना आता वीक इलेक्ट्रोलाइटसाठी एक सायंटिस्ट होते कोलरॉच. आता हे जे सायंटिस्ट होते कोलरॉच त्यांनी त्यांचा स्वतःचा एक नियम दिला. आता तो नियम काय सांगतोय ते समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. नियम मी तुम्हाला इकडे फॉर्म्युल्याच्या माध्यमातून सांगतोय. आता कोलरॉच लॉ म्हटला, कोलरॉच सायंटिस्ट म्हटला की हा जो लॅम्बडा नॉट असतो, मी पहिले फॉर्म्युला व्यवस्थित लिहितो, n प्लस लॅम्बडा नॉट प्लस n मायनस
लॅमडा नॉट मायनस. सर काय हा फॉर्म्युला नेमका कळाला नाही. ठीक आहे. आता मुलांनो हा जो लॅमडा नॉट असणार आहे तो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की लॅमडा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी असते आणि नॉट म्हणजे ॲट इन्फायनाईट डायल्युशन असतं. मग मी लॅमडा नॉटला काय म्हणू शकतो, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन असं आपण लॅमडा नॉटला म्हणू शकतो. आता बघा मुलांनो, ज्यावेळेस मी याचा फॉर्म्युल्याचा अभ्यास केला तेव्हा मला इथं आयन्स बघायला मिळाले. एक मला बघायला मिळाला कटायन, एक मला पॉझिटिव्ह चार्ज असणारा आयन बघायला मिळाला, त्याला मी कटायन म्हटलो. आणि एक मला निगेटिव्ह चार्ज असणारा आयन बघायला मिळाला, त्याला मी काय म्हटलो सर, अनायन म्हटलो. मुलांनो मग कोलरॉस लॉ आला आणि तो म्हटला. मुलांनो कोलरॉस लॉ माझ्यासोबत बोलायचं आहे सर्वांनी. माईक आता ऑन करू शकता. मी जेवढं सांगतो तेवढं व्यवस्थित बोला. कोलरॉस लॉने सांगितलं प्रत्येक आयन हा स्वतःच्या स्वतः मायग्रेट करणार आहे. तो कोणावरही डिपेंड राहणार का सर? स्वतःच्या स्वतः मायग्रेट करणार आहे. मग तो डिपेंड असणार का इंडिपेंडंट असणार? इंडिपेंडंट असणार आहे. म्हणजे इथं मला कळालं की कुठलाही आयन जो सोल्युशनमध्ये असणार आहे तो कुठल्याच आयनवर किंवा त्याच्या को आयनवर डिपेंड नाही, तो इंडिपेंडंट आहे आणि मायग्रेट करतोय. आणि असे आयन्स मायग्रेट करून मिळून मिसळून आपल्याला लॅमडा नॉट देत आहे, जे की काय अरे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन देत आहे ना हे दोन्ही आयन्स. ठीक आहे. कुठला लॉ संपला इथं आपला? कोलरॉस लॉ. आता इथं कोलरॉस लॉची डेफिनेशन झाले, बट डेफिनेशन करून काही उपयोग नसतो. आता आपण कुठल्या टाईपचे प्रश्न येणार CETला ते सांगतो, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. एक टाईप ए आणि एक टाईप सेकंड आहे. टाईप फर्स्टचा प्रश्न कुठला विचारला जातो समजून घ्या. आता इमॅजिन करा आपल्याला NaCl दिला आहे. आता ह्या NaClचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला Na+1 आणि Cl-1 मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो, फक्त याच्या अगोदर तुम्हाला लॅमडा नॉट लिहायचं आहे, लॅमडा नॉट लिहायचं आहे आणि लॅमडा नॉट लिहायचं आहे, बरोबर. आता परीक्षेमध्ये काय होतं की तुम्हाला लॅमडा नॉट ऑफ Na+1 दिला असणार, लॅमडा नॉट ऑफ Cl-1 दिलेला असणार. समजा याची व्हॅल्यू x दिली, याची व्हॅल्यू y दिली आणि लॅमडा नॉट ऑफ सिम्पली NaCl विचारलेला असतो. तुम्हाला फक्त एवढी सोपी प्रश्न असतो हा की तुम्हाला फक्त या दोन्हींची काय करायची असते सर, ॲडिशन करायची असते. तेव्हाच तर आपल्याला लॅमडा नॉट NaCl मिळणार, ज्याची व्हॅल्यू काय येणार आहे x+y. पहिला क्वेश्चन क्लिअर झाला पहिल्या प्रकारचा? हो सर. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. इमॅजिन करा CaCl2 दिला आहे. आता CaCl2चं ब्रेकडाऊन कशात होणार, Ca आणि 2 Cl मध्ये होणार, बरोबर. Ca वर +2 चार्ज येणार, Cl वर -1 चार्ज येणार. आता बघायचं झालं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आम्ही काय लावणार, लॅमडा नॉट. इथं पण काय लावणार, लॅमडा नॉट. मग लॅमडा नॉट जो CaCl2चा असणार आहे तो काय असणार आहे, लॅमडा नॉट ऑफ Ca+2 असणार +2 इंटू लॅमडा नॉट ऑफ Cl-1 असणार आहे. इमॅजिन करा Cl- ची व्हॅल्यू y आहे, Ca+2ची व्हॅल्यू x आहे. मग x+y नसणार, x+2y असणार लॅमडा नॉट ऑफ CaCl2ची व्हॅल्यू. एवढा प्रश्न पण कळाला तुम्हाला? ठीक आहे. आता अशा पद्धतीने टाईप फर्स्ट झाला आपला कवर. आता पुढे महत्त्वाचा टाईप सेकंडचा हा प्रश्न विचारला जातो, लक्ष द्यायचं. आता एक आपल्याला लॅमडा नॉट ऑफ x दिला जातो, त्याची व्हॅल्यू इमॅजिन करा a दिली. दुसरा आपल्याला लॅमडा नॉट ऑफ by दिला आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला स्मॉल b दिली. तिसरा आपल्याला लॅमडा नॉट ऑफ xy दिला आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला c दिली. आणि चौथा म्हणजे आपल्याला लॅमडा नॉट ऑफ ab दिला आहे, ज्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे सर बघायचं झालं तर हा दिला, हा दिला, हा दिला, हा नाही दिला, हा विचारला आम्हाला. मग काय करणार आम्ही? मुलांनो विचार करा, आपल्याला AB फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं सर, AB. मग जिथं जिथे AB त्याला पहिले टिक करून घ्या. ठीक आहे. आपल्याला काय नको आहे या AX आणि BY मध्ये, जर का AB हवा असणार तर मला x आणि y नको आहे. मग मुलांनो मी काय करतो, या दोन्हींची आधी ॲडिशन करून घेतो. म्हणजे काय सर, आपण AX घेतला आणि BY घेतला, या दोन्हींची ॲडिशन केली. मला यांच्यामध्ये कुठलाही नको असणार घटक XY,
मग मी काय केलं, याच्यामधून एक्स वायला सबस्ट्रॅक्ट केलं, मग एक्स वाय पण कॅन्सल झाला आणि नुसता ए बी उरला. मग इकडं मी काय लिहिलं, सिम्पली ए बी. आता मी पुढे काय केलं, याच्या अगोदर फक्त लॅम्बडा नॉट लिहिला, लॅम्बडा नॉट लॅम्बडा नॉट लॅम्बडा नॉट. मग लॅम्बडा नॉट ऑफ ए बी काय असणार मुलांनो, ए एक्सची व्हॅल्यू किती होती माझ्याकडे ए, बी वायची व्हॅल्यू किती होती माझ्याकडे बी, एक्स वायची व्हॅल्यू किती होती माझ्याकडे सी, इज इक्वल टू आपल्याला लॅम्बडा नॉट ऑफ ए बी इझिली मिळाला. हा सेकंड टाईपचा प्रश्न कव्हर झाला. कळालं? अरे कळालं का नाही कळालं? ठीक आहे, लवकर सांगत जा. आता पुढे एक प्रश्न डिस्कस करू आपण. आता लक्ष द्या सर्वांनी. आपल्याला सोडियम ॲसिटेट दिला आहे, म्हणजे लॅम्बडा नॉट ऑफ CH3COONA दिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅम्बडा नॉट ऑफ HCl दिला आहे, त्याच्यानंतर लॅम्बडा नॉट ऑफ NaCl दिला आहे आणि लॅम्बडा नॉट ऑफ CH3COOH याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली. आता बघा, याची व्हॅल्यू आपल्याला ए दिली, याची व्हॅल्यू आपल्याला बी दिली, याची व्हॅल्यू सी दिली आणि याची व्हॅल्यू विचारली. पहिले तर बघा की याच्यामध्ये CH3COOH आहे, मग याच्यात असणारा घटक कुठे बघायला मिळतो, इथं हा CH3COO मिळाला आणि इथं मला H मिळाला. म्हणजे एकतर मला या दोन्हींची ॲडिशन करावी लागणार, याच्यामध्ये नको असणारा घटक Na आणि Cl आहे. मग मी काय केलं, या दोन्हींची आधी ॲडिशन केली, A + B केला, मला नको कोण होता NaCl, मग मी वजा C केला, माझ्याकडे उत्तर आलं. कळालं मुलांनो? व्हेरी गुड. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक इथं आपला कवर झाला आहे. आता एक फॉर्म्युला असतो अल्फा आणि KA, या दोन्हीचा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हा जो अल्फा असतो, मी तुम्हाला 1000 वेळेस सांगितलं की डिग्री ऑफ डिसोसिएशनला आपण अल्फा असं म्हणतो. अल्फाचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा नॉट अपॉन लॅम्बडा सी. एक ॲज इट इज इक्वेशन विचारलं जातं, हे लक्षात आलं तुमचा. लॅम्बडा नॉट म्हणजे असणारे मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन, लॅम्बडा सी म्हणजे असणारे मोलर कंडक्टिव्हिटी ॲट कॉन्सन्ट्रेशन सी. आता पुढे हा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड असतो आणि अल्फा जो असतो त्यांचं रिलेशन असतं α²C अपॉन 1 - अल्फा. या दोन्ही फॉर्म्युल्यावर बेस्ड कॉपी पेस्ट प्रश्न विचारले जातात. फक्त अल्फा दिला जातो, सी दिला जातो, के विचारला जातो, लॅम्बडा नॉट दिला जातो, लॅम्बडा सी दिला जातो, अल्फा विचारला जातो. दोन्ही फॉर्म्युलेज एकदा सर्वांनी बोलायचे. लॅम्बडा आहे का? ठीक आहे. 1 सेकंड रिपीट करा सर्वांनी. अल्फा इक्वल टू लॅम्बडा नॉट बाय लॅम्बडा सी, के इक्वल टू α²C बाय 1 - अल्फा. व्हेरी गुड. कळालं कृष्ण आणि प्रणव तुम्हाला? हो. पुढे जाऊ. हो सर. आता पुढे बघायचं झालं तर आता कंडक्टिव्हिटी सेलमध्ये आम्हाला काय लक्षात ठेवायचं सर? मुलांनो, कंडक्टिव्हिटी सेलसाठी आपल्याकडे एक ट्रिक असते, ती ट्रिक असते CCC. ती कुठली ट्रिक असते सर? CCC. आता मुलांनो, सी म्हणजे काय असणार आहे आणि पुढचा सी म्हणजे काय असणार आहे ते समजू घ्या. हे जे दोन पहिले सी असतात ते डिनोट करतात सेल कॉन्स्टंटला. आता हा जो सेल कॉन्स्टंट असतो त्याला आपण बीने डिनोट करतो आणि त्याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो लेंथ अपॉन एरिया. म्हणजे पहिले आम्हाला कळालं की कंडक्टिव्हिटी सेलमध्ये जर का कंडक्टिव्हिटी फाइंड करायची असणार तर सुरुवातीला आम्हाला CC म्हणजे सेल कॉन्स्टंट फाइंड करावा लागणार आहे, ज्याचा फॉर्म्युला लेंथ अपॉन एरिया असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सी म्हणजे जो असणार आहे आमचा, पुढचा सी म्हणजे असणार आहे सेल कॉन्स्टंट. पुढचा सी म्हणजे काय असणार आहे? सेल कॉन्स्टंट. मुलांना आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. सेल कॉन्स्टंट ज्यावेळेस आपल्याला डिटरमाइन करायचा असतो तेव्हा आपण काय करतो मुलांना? सेल कॉन्स्टंट म्हणजे काय? बी आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. ऑलरेडी आपल्याला एकाचा बी माहिती आहे, लेंथ अपॉन एरिया, पण ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या सोल्युशनचा बी डिटरमाइन करायचा आहे तेव्हा त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन मल्टिप्लाइड बाय रेझिस्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन. सर काहीसुद्धा कळालं नाही, पुन्हा एकदा व्यवस्थित सांगा. ओके. मी काय सांगितलं, आपल्याला इथं 3 सी लक्षात ठेवायचे. पहिला CC जो असणार आहे तो रिप्रेझेंट करणार आहे सेल कॉन्स्टंट
तो रिप्रेझेंट काय करणार आहे, सेल कॉन्स्टंट, ज्याचा फॉर्म्युला असतो लेंथ अपॉन एरिया. दुसरा सी जो असणार आहे तो रिप्रेझेंट करणार आहे कंडक्टिव्हिटी. दुसरा सी रिप्रेझेंट करणार आहे कंडक्टिव्हिटी, ज्याचा फॉर्म्युला असणार आहे बी अपॉन आर. म्हणजे पहिला सी म्हणजे सेल कॉन्स्टंट, ज्याचा फॉर्म्युला लेंथ अपॉन एरिया असणार. दुसरा असणार कंडक्टिव्हिटी, ज्याचा फॉर्म्युला बी अपॉन आर असणार. आता या सर्व गोष्टी आल्यानंतर आपल्याला सेल कॉन्स्टंटचं डिटर्मिनेशन करायचं असतं मुलांनो. आता सेल कॉन्स्टंटचं डिटर्मिनेशन कसं करतो आपण, आत्ताच आपण बघितलं की कंडक्टिव्हिटी, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की कंडक्टिव्हिटी तिसरा सी जो होता इज इक्वल टू आपण बी अपॉन आर लिहू शकतो. जर का मला बी हवा आहे तर मी बी इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी इंटू आर करू शकतो. मग मला सोल्युशनची कंडक्टिव्हिटी काढायची आणि रेझिस्टिव्हिटी पण काढावी लागणार सोल्युशनची. मग कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन मला ऑलरेडी नोन आहे, परंतु रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स ऑफ सोल्युशन मला माहिती नाही आहे. मग मी त्यावेळेस काय करतो, त्यावेळेस मी व्हीटस्टोन ब्रिज घेतो आणि व्हीटस्टोन ब्रिजच्या माध्यमातून काढतो. आता फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा की आर ऑफ सोल्युशन असणार आहे, त्याच्या खाली लेंथ ए सी असते आणि इज इक्वल टू आपण काय करतो, इज इक्वल टू आर एक्स करतो आणि खाली लेंथ काय करतो आपण बी सी करतो. बघायचं झालं मुलांनो, जर का मला आर सोल्युशन पाहिजे तर हा मल्टिप्लायला गेला, हे वरचं इक्वेशन आलं आणि हा डिवाइडला ॲज इट इज राहिला आणि इथं आपल्याला लेंथ ऑफ बी सी आला. इथून आपण आर ऑफ सोल्युशन काढलं मुलांनो. या आर ऑफ सोल्युशनची व्हॅल्यू आपण इथं पुट केली. कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन मला ऑलरेडी माहिती होतं, माझ्याकडे बी आला मुलांनो. मी या बीची व्हॅल्यू काय केली, या फॉर्म्युल्यामध्ये प्लेस केली. मला रेझिस्टन्स ऑफ सोल्युशन माहीत होतं, मी त्याचा पण इथं पुट केलं आणि या इक्वेशनवरून बी अपॉन आरवरून मी काय काढलं, कंडक्टिव्हिटी काढलं. मग या कंडक्टिव्हिटी सेलच्या माध्यमातून आपण कुठल्याही सेलची कंडक्टिव्हिटी काढतो, म्हणून याला कंडक्टिव्हिटी सेल असं म्हटलं जातं. मुलांनो आपल्याला कंडक्टिव्हिटी मिळाली आहे तर आपण मोलार कंडक्टिव्हिटी पण फाइंड करू शकतो या फॉर्म्युल्यामधून 1000 K/C. म्हणजे एकदाची कंडक्टिव्हिटी मिळाली तर लॅम्बडा इझिली मिळणार आहे. म्हणजे आपण काय करणार, मोलर कंडक्टिव्हिटी पण नंतर डिटरमाइन करू शकतो. मुलांना एवढी गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? ठीक आहे. आता पटकन बघा मी काय सांगतोय. आता इलेक्ट्रोकेमिकल सेल किंवा आपण हे बाकी पार्ट नेक्स्ट लेक्चरलाच बघू, आता फार ओव्हरलोडिंग होऊ शकतं. पुढे आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सेलचे प्रकार बघायचे. इलेक्ट्रोकेमिकल सेल मुलांना त्याच्या नावाचाच अर्थ आहे. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी असणार, केमिकल म्हणजे केमिकल एनर्जी असणार. एकतर इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होणार, एकतर केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणार, बरोबर आहे. मग हा जो इलेक्ट्रोकेमिकल सेल असतो आपला, हा जो आपला इलेक्ट्रोकेमिकल सेल असतो त्याचे मुख्य आपण दोन प्रकार करत असतो. पहिला जो प्रकार असतो तो असतो आपला इलेक्ट्रोलायटिक सेल. पहिला जो प्रकार असतो सर तो असतो आमचा इलेक्ट्रोलायटिक सेल आणि दुसरा जो प्रकार असतो त्याचं नाव असतं व्होल्टाइक सेल. आता व्होल्टाइक सेलचं अनेक विद्यार्थ्यांना दुसरं नावच माहीत नसतं. व्होल्टाइक सेलचं नाव असतं दुसरं गॅल्व्हॅनिक सेल. मग सर आता नेमकं काय आहे की ह्या सेलचं काम काय आहे, कशा पद्धतीने वर्किंग करणार आहे. इथं नावातच सांगतंय की इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन होणार आहे. जर का इलेक्ट्रिकल एनर्जीचं ब्रेकडाऊन होत असणार तर कन्व्हर्जन कशात होणार आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, केमिकल एनर्जीमध्ये. मग ज्या सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होणार आहे त्या सेलला आपण इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणणार आहे आणि ज्या सेलमध्ये केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणार आहे त्याला आपण गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल असं म्हणणार आहे. एकदम कॉमन सेन्सची गोष्ट आता सांगते, व्यवस्थित लक्ष द्या. हा जो इलेक्ट्रोलायटिक सेल असतो त्याला लहानपणापासून A+ ग्रेड मिळत आलेली असते, त्याला लहानपणापासून A+ ग्रेड मिळते. म्हणजे इथं आम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये जो ॲनोड असणार आहे तो ऑलवेज अँड ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे, कारण की त्याला लहानपणापासून A+ ग्रेड मिळत आले. जर का ॲनोड पॉझिटिव्ह असणार आहे तर कॅथोड इलेक्ट्रोलायटिकच्या केसमध्ये काय असणार आहे सर, निगेटिव्ह असणार आहे. सर आता इथं आम्हाला एक गोष्ट कळाली की इलेक्ट्रोलायटिकच्या विरुद्ध व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल असणार आहे. मग जर काही त्या ॲनोड पॉझिटिव्ह असणार तर गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेलमध्ये ॲनोड हा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे आणि कॅथोड काय असणार आहे, पॉझिटिव्ह. आता इथं अनेक वेळेस विद्यार्थी कन्फ्युजन होता की सर ॲनोडचा तर चार्ज निगेटिव्ह असतो, परंतु मुलांनो सेलनुसार ॲनोडचा चार्ज हा व्हॅरी करतो. मुलं मिस्टेक करतात, येत असून पण चुकी करून येतात. त्याच्यामुळे सरांचे एकच ट्रिक लक्षात ठेवा, इलेक्ट्रोलायटिक सेल लहानपणी अत्यंत हुशार असतो, त्याला A+ ग्रेड मिळत असते. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. आता इलेक्ट्रोलायटिक सेल जो असतो त्याच्या आपल्याला डिटेलमध्ये दोन प्रकारांचा अभ्यास करायचा असतो. एक असतं मुलांनो इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl आणि दुसरं असतं इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl.
या दोन्हींचा आता आपण अभ्यास करणार आहे. एकदम व्यवस्थित लक्ष पाहिजे, प्रश्न विचारला जातो. आता सर्वात प्रथम आपण काय करणार आहे, मी काही बेसिक गोष्टी सांगतो, त्या गोष्टी आधी लक्षात ठेवल्या तरच तुम्हाला बाकी पुढच्या गोष्टी कळणार, अन्यथा कळणार नाही. आता इथं मी ज्या गोष्टी सांगतो तिथं लक्ष द्या. इलेक्ट्रोकेमिकल सेल जो असतो त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टींचा अभ्यास करतो. एक असतो मुलांनो इलेक्ट्रोड. एक काय असतो सर आमचा इलेक्ट्रोड, आणि एक असतं आपलं इलेक्ट्रोलाइट. सर काय असतं नेमकं इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असतं समजून घ्या. इलेक्ट्रोड म्हणजे मुलांनो मेटलच्या प्लेट्स असतात की जिथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन होतं, त्याला आम्ही इलेक्ट्रोड असं म्हणतो. आणि ज्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोड्सला डीप केलं जातं सर, ज्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोड्सला बुडवलं जातं, डीप केलं जातं, त्या सोल्युशनला आम्ही इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. मग उल्लेख सारखा येणार आहे की इलेक्ट्रोलाइट ह्या सेलमध्ये हे असणार, इलेक्ट्रोड ह्या सेलमध्ये हे असणार. तर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधी डेफिनेशन माहीत पाहिजे, मग पुढची गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता एवढी गोष्ट का आली. आता हा जो इलेक्ट्रोड असतो मुलांनो त्याचे दोन पार्ट्स असतात. एक असतो ॲनोड आणि एक असतो कॅथोड. आता मी एक ट्रिक सांगतोय, त्याच्यावरून तुम्हाला या दोन्हींविषयी माहिती येणार. एक ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची मुलांनो, ती आहे आपली LOAN. ह्या ट्रिकवरून काय काय कळतं सर आम्हाला. पहिली गोष्ट तर कळाली आम्हाला, एल म्हणजे असणार आहे लेफ्ट साईड. एल म्हणजे कुठली साईड असणार आहे सर, लेफ्ट साईड. अजून दुसरा जर का मिनिंग काढायचा झाला एलचा, तर दुसरा मिनिंग जो असणार आहे तो असणार आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जरा रिपीट करा रे, एल म्हणजे काय असणार पहिले, लेफ्ट साइड, आणि दुसरा एल म्हणजे काय असणार आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता सर इथं हा जो ओ असणार आहे, हा ओ रिप्रेझेंट करणार आहे तर ऑक्सिडेशन. ओ काय रिप्रेझेंट करणार आहे, ऑक्सिडेशन. ठीक आहे. आणि इथं दिसणारा हा जो ए असणार आहे तो रिप्रेझेंट करणार आहे ॲनोड. काय रिप्रेझेंट करणार आहे तो, ॲनोड. म्हणजे सर इथं आम्हाला कळालं की ॲनोड जो असणार आहे तो लेफ्ट बाजूला असणार आहे जिथं ऑक्सिडेशन होणार आहे, आणि ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉनचं लॉस असणार आहे. गोष्ट क्लिअर एवढी, हो सर. मोर दॅन इनफ. ठीक आहे, मोर दॅन इनफ टू क्लिअर द कन्सेप्ट्स ऑफ ऑल द सेल्स बाय दॅट सिम्पल ट्रिक गिवन बाय उदय सर. आता पुढे, आता मुलांना पुढे काय लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला मागे सांगितलं की इलेक्ट्रोलायटिक सेलचे आपल्याला दोन प्रकार बघायचे. एक आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl आणि दुसरं इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. सुरुवातीला आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl बघूया. एकदम गोष्टीसारखं समजून घ्या, याच्यापेक्षा सिंपल गोष्ट आयुष्यात कुठलीच नसणार आहे. ठीक आहे. आता बघा, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन किंवा फ्यूज्ड NaCl होते. मुलांना आपल्याला इकडे लेफ्ट साईडला ॲनोड दिसतोय आणि राईट साईडला कॅथोड दिसतोय. आपण म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे एक ॲनोड दिसतोय, एक कॅथोड दिसतोय. आता यांच्यामध्ये आपल्याला NaCl हा बघायला मिळतोय. इथं काय केलं आपण, इथं आपण सेलला काय केलं आहे, आपण इलेक्ट्रिक करंट वगैरे बॅटरीच्या माध्यमातून देतोय. आता हा जो NaCl असणार आहे, जेव्हा आपण करंट पास करणार आहे तेव्हा NaClचं रूपांतर कशात होणार आहे सर, NaClचं रूपांतर होणार आहे मुलांनो Na+1 + Cl-1 मध्ये. आत्ताच मी तुम्हाला मुलांनो वर सांगितलं की या केसमध्ये इलेक्ट्रोलायटिकच्या केसमध्ये ॲनोड लहानपणापासून A+ ग्रेड मिळवत आलेला असतो. त्याच्यामुळे ॲनोडवर चार्ज कुठला असणार आहे आणि कॅथोडवर चार्ज कुठला असणार आहे, निगेटिव्ह. मग मुलांनो ज्यावेळेस NaClचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा हा Na+1 प्लस वाल्याकडे जाणार का मायनस वाल्याकडे जाणार आहे, कस काय प्लस 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 रिपल्शन होणार ना, कोणाकडे जाणार तो, झोपेत आहे का प्रणव, झोपेत आहेस का प्रणव, नाही सर, जागे हो. Cl- आहे. आता कोण आहे, कोणाकडे जाणार तो, निगेटिव्ह चार्ज आहे तर पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. आता लक्ष द्या सर्वांनी. मग आता कॅथोडच्या केसची आपल्याला रिएक्शन बघायची, एकदम कन्सेप्ट समजून घ्यायच्या. कॅथोडची गोष्ट करणार आहे आपण आणि खाली आपण ॲनोडची गोष्ट करणार आहे. आता तुम्हीच मला सांगा कॅथोड जवळ कोण गेलाय, कॅथोड जवळ कोण गेला, निगेटिव्ह चार्ज होता तर चार्ज पण बोला, निस्ता Na ना का म्हणू, हां. ॲनोडकडे कोण गेला, Cl-1. मुलांनो काय होतंय समजून घ्या. आता ट्रिक मी लोन दिली होती ना तुम्हाला,
ॲनोडवर ऑक्सिडेशन होणार आहे आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय असणार आहे? लोन सर. एल म्हणजे सर लेफ्ट साइड किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हां, मग ॲनोडवर काय होणार आहे? इलेक्ट्रॉन लॉस होणार का गेन होणार आहे? लेफ्ट साइडवर आहे म्हणल्यावरती सर लॉस. मग आता Cl-1 दिसतोय का? हो. हां ठीक आहे. मग आता याच्यातून एक इलेक्ट्रॉन लॉस झाला. हो. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की Cl हा डाय ॲटोमिक आहे. मग Cl-1 एकटा एक्झिस्ट नाही करणार आहे, Cl2 एक्झिस्ट करणार. मग 2 Cl- मधून Cl2 आणि 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. हो सर. ठीक आहे. आता हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं बाहेर पडले, ते Na+1 ने गेन केले. हो सर. त्याच्यानंतर 2 मोल्स ऑफ Na तयार झाले. हो 4 ना सर. 4 कसे होणार? 2 Na+1 2 इलेक्ट्रॉन न्यूट्रल होऊन 2च तयार होणार ना. खाली काय केले आपण? आता ॲडिशन केले दोन्हींची. हे 2 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन काय झाले? कॅन्सल झाले. ॲरोच्या ह्या साईडवाले इकडं लिहिले 2Na+1 + 2 Cl-1 गिव्स 2Na + Cl2. आता इथं महत्त्वाची गोष्ट काय सर? कॅथोडला कोण डिपॉझिट होतोय? सोडियम का क्लोरीन? क्लोरीन. झोपेतेस का तू? हां, झोपेतेस का तू? मला त्याचं उत्तर द्या आधी. तू जर काही तर ऑफलाईनला राहिलं असतं आणि असं उत्तर दिलं असतं, तुझ्यासोबत काय काय झालं असतं हे तुला मुलांनी सांगितलं असतं. काय होणार आहे? झोपेत राहू नका ना. महत्त्वाची गोष्ट चालू आहे. कॅथोडला कोण डिपॉझिट होणार आहे? Na. आणि ॲनोडला कोण डिपॉझिट होणार आहे? Cl- का Cl2? Cl2. ठीक आहे, व्हेरी गुड. हा प्रश्न एकदा नीटला आला आहे. या सर्व गोष्टी जे सरांनी नोट्स प्रिपेअर केले ते नीट आणि CAT बोथ एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर केले. जो नीट सारख्या एक्झामची तयारी व्यवस्थित करतो त्याच्यासाठी CAT हा हाताचा खेळ आहे. आता या सर्व गोष्टी आता ज्या इथे त्या सर्व गोष्टी आता बघितल्या. आता एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, हा जो आपला Cl2 असणार आहे, हा Cl2 गॅस कुठे लिबरेट होणार आहे? ॲनोडला. आणि सोडियम जो असणार आहे तो कॅथोडला लिबरेट होणार आहे. एवढी गोष्ट कळाली असणार तुम्हाला. आणि इथं आपले इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन और फ्यूज्ड NaCl संपले. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? आता बघा, आपल्याला इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl बघायचे आहे. म्हणजे आपल्याला जो ॲक्वियस NaCl असणार आहे त्याचं आपल्याला इलेक्ट्रोलिसिस बघायचं आहे. म्हणजे काय सर? आता ॲक्वियस NaCl आहे, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. जे मी सांगतोय ते समजून घे व्यवस्थित. ॲक्वियस NaCl आहे. ॲक्वियस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये वॉटर असणार आहे आणि सोबत काय असणार आहे? NaCl असणार आहे. आता इथं ओळखण्याची गोष्ट अशी आहे, इथं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण याच्यावर ॲनोडचा अभ्यास करणार आहे आणि ह्या सेलमध्ये असणाऱ्या कॅथोडचा अभ्यास करणार आहे, तेव्हा यांच्यामध्ये आपल्याला रिॲक्शन मागे बघितलेल्या सेलपेक्षा थोड्या वेगळ्या बघायला मिळतात. तो डिफरन्स काय असतो सर? आता मी सांगितलं आहे की ॲनोडवर काय होणार आहे सर? ऑक्सिडेशन हे ॲनोडचं होणार आहे, हे सर आम्हाला मान्य आहे. कॅथोडचं रिडक्शन होणार, हे पण सर आम्हाला मान्य झालं की कॅथोडचं रिडक्शन होणार. पण फरक काय असणार आहे मुलांनो? आता इथं NaCl आणि वॉटर हे 2 असणार आहे. मग आता इथं प्रश्न पडणार की वॉटरचं रिडक्शन होणार, ऑक्सिडेशन होणार का NaClचं ऑक्सिडेशन रिडक्शन होणार? तर इथं समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, आता मुलांनो NaClचं ब्रेकडाऊन होऊन Na+ आणि Cl- आपल्याला मिळणारच आहे. आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की इलेक्ट्रोलायटिक सेल आहे, त्याच्यामुळे ॲनोडवर चार्ज पॉझिटिव्ह असणार आहे, कॅथोडवर चार्ज निगेटिव्ह असणार आहे. मग इथं आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ह्या ॲनोडवर एकतर वॉटरची रिॲक्शन होणार आहे किंवा पॉझिटिव्ह चार्जकडे निगेटिव्ह चार्ज जाणार म्हणजे Cl. म्हणजे या दोन्हींपैकी कोणाचं तरी ऑक्सिडेशन होणार आहे. कॅथोडची गोष्ट बघायची झाली तर H2O किंवा Na या दोन्हींपैकी कोणाचं तरी रिडक्शन होणार आहे. म्हणजे इथं प्रश्न असा आपल्याला बघायला मिळतो आहे की ॲनोडवर जे ऑक्सिडेशन होणार आहे ते 2 स्पेसिसचं होऊ शकते, एकतर वॉटरचं किंवा Clचं. कॅथोडवर जे रिडक्शन होणार आहे ते 2 स्पेसिसचं होऊ शकते, एकतर वॉटरचं एकतर सोडियमचं. मग आता इथं समजून घ्यायचं आहे, आता इथं लक्ष द्यायचं आहे
इथं आपण एक टर्म यूज करतो रिडक्शन पोटेन्शियल. कुठलं टर्म यूज करतो आपण? रिडक्शन पोटेन्शियल. आता हे रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे काय असणार सर? रिडक्शन पोटेन्शियलच्या माध्यमातून आपण कुठल्या स्पेसिसचं रिडक्शन होतं आणि कुठल्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन होतं हे आपण सांगू शकतो. ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जे असणार आहे, रिडक्शन पोटेन्शियल ज्या स्पेसिसचं जास्त असतं त्या स्पेसिसचं रिडक्शन होतं, त्या स्पेसिसचं काय होतं सर? रिडक्शन. मग आता जर का बघायचं झालं तर सोडियम आणि वॉटरमध्ये रिडक्शन पोटेन्शियल हे वॉटरचं जास्त आहे, त्याच्यामुळे वॉटरचं काय होणार आहे सर? रिडक्शन. आणि ह्या केसमध्ये बघायचं झालं तर H2Oचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी आहे, Clचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, तर मग ऑक्सिडेशन कोणाचं होणार आहे सर? Clचं हे ऑक्सिडेशन होणार आणि H2O जे असणार आहे ते त्याचं रिडक्शन होणार आहे. आता पुढे समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. एवढी गोष्ट सर आम्हाला एकदम व्यवस्थित क्रिस्टल आणि क्लिअर झाली. आता पुढे आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इथं व्यवस्थित लिहिलेल्या आहे. आता रिडक्शन कसं होणार आणि ऑक्सिडेशन कसं होणार ते समजून घे व्यवस्थित. आता मी सांगितल्याप्रमाणे की ॲनोडला एकतर Cl किंवा H2O जाणार आहे, कॅथोडला एकतर Na किंवा H2O असणार आहे. तर आता तुला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की जो आपला कॅथोड असतो जिथं रिडक्शन नावाची गोष्ट होते, ते रिडक्शन पाण्याचं होणार आहे आणि पाण्याचं रिडक्शन होताना काय मिळतं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कॅथोडमध्ये रिडक्शन होतं, रिडक्शनचा अर्थ आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. इलेक्ट्रॉनचा काय असणार आहे? गेन. मग आता हा पाणी जो असणार तो 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आणि वॉटरचं कन्व्हर्जन H2 मध्ये होणार आणि त्याच्यासोबत आपल्याला 2OH- चे आयन्स मिळणार आहे. फक्त इथं वॉटरचं रिडक्शनची रिॲक्शन लक्षात ठेव. इलेक्ट्रॉन गेन होणार, H2 आणि OH मिळणार. एवढं लक्षात ठेवू शकतोस तू? ठीक आहे. आता पुढे आपण Clचं ऑलरेडी ऑक्सिडेशन डिस्कस केलं होतं की 2 मोल्स ऑफ Cl- जे असणार आहे त्याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन्स लॉस होणार आणि ह्या 2 Cl- कन्वर्जन Cl2 मध्ये होणार. म्हणजे सर ज्या वेळेस आम्ही इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl बघतोय तेव्हा ॲनोडची रिॲक्शन मिळाली, तेव्हा कॅथोडची रिॲक्शन बघितली आणि ज्या वेळेस यांची सम करणार सर, इलेक्ट्रॉन कॅन्सल होणार, हे एका बाजूला लिहिणार, हे एका बाजूला लिहिणार सर, आणि आम्हाला अशा पद्धतीने ओव्हरऑल Cl रिॲक्शन बघायला मिळणार आहे. आता प्रश्न काय विचारला जाणार आहे मुलांना? आता बघायचं झालं तर इथं जर का विचार केला तर ॲनोडला कुठला गॅस लिबरेट होतो? Cl2. ॲनोडला कुठला गॅस मिळतो आपल्याला? Cl2. आणि जर का इथं प्रश्न विचारला गेला की इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl मध्ये कॅथोडला कुठला गॅस येतो, तर काय सांगणार तुम्ही? H2. मोर दॅन इनफ. बस झालं. आता याच्यापेक्षा बाहेरचा प्रश्न तर कुठला येणार? आता हा जो Cl2 गॅस आपल्याला इथं बघायला मिळतो त्याचा कलर असतो पेल ग्रीन कलर, फिकट हिरवा कलर. पेल ग्रीन कलर प्रत्येक वर्षी प्रश्न एक्सपेक्टेड असतो. हा हायड्रोजन गॅस कॅथोडला मिळणारे उरलेले Na+ आणि OH- कंबाईन होऊन NaOH तयार करणार. इथपर्यंत क्लिअर झाले? ठीक आहे. आता नेक्स्ट बट नॉट लिस्ट. आता लास्ट बट नॉट लिस्ट आपल्याला एक टॉपिक बघायचं आहे, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचं नाव आहे क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. टॉपिकचं नेम काय? ॲस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. सर काय असणार नेमकं? आता इथं एक ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची मुलांनो. इथं माझ्यासोबत एक ट्रिक बोलायची, QPMP. कुठली ट्रिक असणार आहे ती? सर व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट ट्रिक? आता बघा, Q आहे. Q म्हणजे लक्षात ठेवणार तुम्ही Q आणि E, त्याच्यानंतर P, त्याच्यानंतर MP. म्हणजे किती फॉर्म्युले झाले सर? आम्हाला किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे सर? 4. Q म्हणजे असणार आहे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ट. Q म्हणजे काय असणार आहे? क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ट. E म्हणजे असणार आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. E म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पुढचा P म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स प्रोड्यूस. प्रोडक्ट ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट असणार ना. आणि MP म्हणजे काय असणार आहे? मास ऑफ प्रोडक्ट. MP म्हणजे काय असणार आहे? मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ प्रोडक्ट. इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स तू लक्षात ठेवू शकतो. प्रत्येक ट्रिकचा अल्फाबेटचा अर्थ क्लिअर झाला? हो. ठीक आहे. आता नेक्स्ट
सर आता आम्हाला तुम्ही एवढं सांगितलं, बाकी गोष्टी कशा लक्षात ठेवू सांगतोय. आता मी तुम्हाला सांगितलं क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ट, त्याचा फॉर्म्युला असणार आहे आय इंटू टी. फॉर्म्युला काय असणार आहे? I into T. आय म्हणजे असणार आहे करंट. आय म्हणजे काय असणार आहे? Current. आणि त्याचं युनिट माहिती सर आम्हाला काय असतं? Ampere. टी म्हणजे काय असणार आहे सर? Time. आणि टाईम ऑलवेज या फॉर्म्युल्यामध्ये घेताना कशात कन्वर्ट करायचं त्याला? Seconds मध्ये convert करायचे. मग क्यूचं युनिट काय झालं? अँपियर सेकंड झालं का नाही झालं? हा, ampere second. ठीक आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय बघायचं आहे? Number of moles of electrons. त्याचा फॉर्म्युला असणार आहे क्यू अपॉन आय इंटू टी. क्यू अपॉन 96500. फॉर्म्युला काय असणार त्याचा? 500. ठीक आहे. हा फॉर्म्युला कसला आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स का नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्टचा? Number of moles of electrons. व्हेरी गुड. मग आता काही वेळेस क्यू नाही दिला, आय इंटू टी दिला, तर तू हा फॉर्म्युल्यामध्ये क्यूच्या जागेवर आय इंटू टी लिहू शकतो. हो. ठीक आहे. नेक्स्ट. आता नेक्स्ट कुठला सांगितलं मी तुला? Number of moles of product. मागचा फॉर्म्युला रिपीट कर. क्यू अपॉन 96500 होता का? तो 96500. आता याला फक्त मल्टिप्लाय कर तू मोल रेशोने. कशाने मल्टिप्लाय केलंस तू याला? Mole ratio. संपला. Mole ratio चा काय असणार आहे? मोल रेशोचं सांगतो. आता हा जो मोल रेशो असणार आहे त्याचा फॉर्म्युला असतो P अपॉन ई. काय असतो त्याचा फॉर्म्युला? P upon T. सर व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट? P म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट, नंबर ऑफ मोल्स ऑफ, Product. आणि ई म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. ई म्हणजे काय असणार आहे? Number of moles of electrons. ठीक आहे. गोष्ट क्लिअर एवढी? हो. सर आम्हाला अजून डिटेलमध्ये सांगा. ठीक आहे सांगतोय. आता बघ हा फॉर्म्युला कळाला. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट कसं येणार कळालं ना? हो. आता पुढचं काय? मास ऑफ प्रोडक्ट. पुढे काय? Mass of product. आता मास ऑफ प्रोडक्टसाठी काय करणार आपण? याला फक्त मॉलिक्युलर मासने मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार याला? Molecular mass. संपला. हा फॉर्म्युला आला मास ऑफ प्रोडक्टचा. क्लिअर झालं? हो. ठीक आहे. आता पुढे म्हणजे समजू. सर ते काय क्वेश्चन कसं असणार मला अजून कळलं नाही. म्हणजे काय रिएक्शन देतील त्याचं विचारणार का कसं असणार? आता प्रश्न तुला इथं लिहिलेले दिसत आहे की कॅल्क्युलेशन करा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. तुला आय दिला जाणार, टी दिला जाणार, गुणाकार करायचा आहे फक्त. इथं तुला क्यू दिला जाणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले जाणार. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायची, उत्तर काढायचं. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायची, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट विचारले जाणार, मास ऑफ प्रोडक्ट विचारलं जाणार. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या, सर्व गोष्टी दिलेल्या असणार आहे, कॅल्क्युलेट करायला लावणार आहे. कळालं? हो. आता पुढे सर ते मोल रेशो आहे ना ते कसं फाइंड करता एकदा व्यवस्थित सांगा एक्झाम्पलसोबत. ठीक आहे. आपल्याकडे A+2+2 इलेक्ट्रॉन्स गिव्ज 1A ही रिॲक्शन दिसते सर्वांना. आता सांगितल्याप्रमाणे सरांनी फॉर्म्युला P अपॉन ई लक्षात ठेवायचं होतं, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स होते. आता तूच मला व्यवस्थित सांग प्रोडक्ट किती आहे, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स किती आहे? इलेक्ट्रॉन सर 2. मोल्स ऑफ मोल रेशो किती आला? 0.5. कळालं? इतकी सिम्प्लिफाईड क्वेश्चन्स येणार आहे. लक्षात आलं? हो. आता लक्ष दे व्यवस्थित. आता जेव्हा सोल्युशन हे एकटं असणार, इंडिव्हिज्युअल असणार, तेव्हा मास ऑफ प्रोडक्टचा फॉर्म्युला जो मी वर सांगितला तो असणार आहे. परंतु ज्यावेळेस सोल्युशन हे सिरीजमध्ये असणार आहे तेव्हा सिरीजमध्ये असताना तुला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे, W1 अपॉन MM1 MR1. वन्स अगेन W1 upon M into M1. नो ज्या रिदममध्ये सर बोलतात त्याच्यातच बोलायचं ना. W1 अपॉन W1 upon MM1 MR1 MM1 MR1 इज इक्वल टू, हो, इज इक्वल टू W2 अपॉन W2 upon MM2 MR2.
R2. क्लिअर झालं हो. सर W1 म्हणजे काय असणार आहे? वेट असणार आहे पहिला सोल्युशन. MM म्हणजे काय असणार आहे? मॉलिक्युलर मास असणार आहे. MR काय असणार? मोल रेशो असणार आहे. W2 म्हणजे दुसऱ्या सोल्युशनचं वजन असणार, दुसऱ्या सोल्युशनचा मॉलिक्युलर मास असणार, दुसऱ्या सोल्युशनचा मोल रेशो असणार आहे. क्लिअर? हो. काय सांगितलं? हा फॉर्म्युला कधी यूज करणार? जेव्हा 2 सोल्युशन असणार का 1 सोल्युशन असणार आहे? 2 सोल्युशन सिरीजमध्ये असतील. व्हेरी गुड. आणि जेव्हा इंडिव्हिज्युअल असणार तेव्हा एकदाच करायचं वाटतं W1. कुठला फॉर्म्युला? व्यवस्थित उत्तर दे मला. Q/96,500 into mole ratio into mole mass. ठीक आहे, गोष्ट क्लिअर? मॉलिक्युलर मास. गोष्ट क्लिअर आहे. हो. आता पुढे. आता हे झालं क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. नाव वी आर फायनली डिस्कस द गॅल्व्हॅनिक और व्होल्टेक सेल. व्हॉट इज द सर इम्पॉर्टन्स काय आहे? आता गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टेक सेलमध्ये आपण साल्ट ब्रिज वापरणार आहे. साल्ट ब्रिजचं कंपोजिशन लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. साल्ट ब्रिजचं कंपोजिशन, साल्ट ब्रिजमध्ये असतो एक KCl आणि एक असतं 5% अगार अगार जेल. 5% कुठली जेल असणार आहे? अगार अगार जेल. अगार अगार जेल. 5% अगार अगार जेल. ठीक आहे, पर्सेंटेज विचारला जाता, लक्षात ठेवू शकतोस? हो, 5%. आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित. मी काय सांगतोय ना तिथं ते समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आपण मागच्या लेक्चरला अनेक गोष्टींची चर्चा केली होती. त्याच्यामध्ये आता काय काय सांगितलं होतं एकदा जस्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता बघा, ह्या नोट्स आजच्या वेगळ्या नोट्स आहे. आता मी काय सांगतोय ते समजून घ्या व्यवस्थित. आता आपण बघणार आहोत स्टॉक नोटेशन्स ऑफ गॅल्व्हॅनिक और व्होल्टेक सेल. म्हणजे काय असणार सर? आता मुलांना स्टॉक नोटेशन बघायचं आहे. टॉपिकचं नेम काय मुलांना आपले? स्टॉक नोटेशन. आता हा जो स्टॉक नोटेशनचा टॉपिक आहे तो एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तिथं मुलं फार मोठ्या प्रमाणामध्ये कन्फ्यूज होतात, कारण की ना त्यांना स्टॉक नोटेशनचं बेसिकच माहीत नसतं. मग अगोदर आहे ना आपण ते बेसिक समजून घेऊ. आता तुम्हाला इथे एक सेल दिसतोय किंवा एक तुम्हाला रिप्रेझेंटेशन दिसतंय का सेलचं तुम्हाला इथं? ठीक आहे. आता सर आम्हाला काय काय बघायला मिळतंय? आता आपल्याला इथं बघायचं झालं तर सर आम्हाला कॉपर बघायला मिळतोय, त्याच्यानंतर आपल्याला Cu+2 बघायला मिळतोय, त्याच्यानंतर Ag+ बघायला मिळतो आणि फायनली Ag बघायला मिळतो आपल्याला. आता लक्ष द्या. आता हे जे सर्व आहे हे आपण गॅल्व्हॅनिक सेलसाठी रिप्रेझेंट करतो. कुठल्या सेलसाठी करत असतो आपण हे? गॅल्व्हॅनिक सेल. आता गॅल्व्हॅनिक सेलमध्ये काय काय असणार आहे सर समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता मुलांना एक सिंगल वर्टिकल लाईन असते. कुठली वर्टिकल लाईन असते? एक सिंगल वर्टिकल लाईन. आता व्यवस्थित समजून घ्या, मला अगोदर सर्व टॉपिक्स कव्हर करून घेऊ द्या. आता ही सिंगल वर्टिकल लाईन असणार आहे ती डायरेक्ट कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करत असते. ती कुठला कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करते सर? ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट. कोणाकोणामध्ये सर डायरेक्ट कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करते? ते इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइटमध्ये. सर व्यवस्थित कन्सेप्ट सांगता का आम्हाला? हो, सांगणार आहे. आता सर ही झाली सिंगल वर्टिकल लाईन. मुलांना जी डबल वर्टिकल लाईन असणार आहे ती काय रिप्रेझेंट करणार सर? मग ती रिप्रेझेंट करणार आहे इनडायरेक्ट. कोणाकोणामध्ये? इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइटमध्ये. काय कुठला कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करणार आहे? ती इनडायरेक्ट. सर आम्हाला व्यवस्थित सांगता का की काय होतं आहे नेमकं? ओके. आता इथं मुलांना आपल्याकडे काय आहे की आपण 2 बिकर घेतले. आपण 2 काय घेतलेले? बिकर.
आता या 2 बिकरमध्ये काय केलं मी की ह्या एका बिकरमध्ये ना एक इलेक्ट्रोड ठेवला आणि या दुसऱ्या बिकरमध्ये मी दुसरा इलेक्ट्रोड ठेवला. मुलांना कालच सांगितलं होतं की लेफ्ट साईडला काय असणार आहे, आमचा ॲनोड असणार आहे आणि राईट साईडला काय असतो, आपला कॅथोड असतो. सर तुम्ही आम्हाला काल सांगितलं होतं की हे जे इलेक्ट्रोड्स असणार आहे यांना आपण वायरने कनेक्ट करतो. सर कशाने कनेक्ट करतो मुलांना आपण याला? वायरने. आणि आता इथं हे जे पाण्यासारखं सोल्युशन जे असणार आहे ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोडला डिप्ड केले, बुडवले, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणणार आहे. ठीक आहे ना. मग आता ह्या इलेक्ट्रोलाइटला कुठला ब्रिज कनेक्ट करतो? साल्ट ब्रिज. मग मुलांना आता थोडासा तुम्ही कॉमन सेन्स लावा की बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता हा जो साल्ट ब्रिज आहे तर 2 सोल्युशनला इनडायरेक्टली कनेक्ट करतोय ना. मग मला सांगा, जी डबल वर्टिकल लाईन असणार आहे ती डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करते. थोडक्यात कॉन्टॅक्ट थ्रू कशा थ्रू ती आपल्याला रिप्रेझेंट करते? कुठल्या ब्रिज थ्रू? साल्ट ब्रिज. एवढी कन्सेप्ट क्लिअर झाली? हो सर. ठीक आहे. मग सर आता सिंगल वर्टिकल लाईन काय असणार? मला तुम्हीच उत्तर द्या. याच्यामध्ये ही बाजू कुठली झाली? ही साईड कुठली झाली? लेफ्ट साईडला काय असतं? कॅथोड. राईट साईडला कॅथोड असणार आणि लेफ्ट साईडला ॲनोड असणार आहे. सर म्हणजे काय असणार? आता बघा, आता मग मला सांगा ही कुठली साईड झाली? सर ही लेफ्ट साईड झाली. मग आता हा जो इलेक्ट्रोड आहे तो काय रिप्रेझेंट करतोय, कॉपर का सिल्वर? कॉपर. आणि हा काय रिप्रेझेंट करतोय? सिल्वर. मुलांना आता ज्या वेळेस आपण इकडनं करंट पास करणार आहे तेव्हा हा जो कॉपर असणार, ह्या कॉपरचं रूपांतर Cu+2 मध्ये होणार का नाही होणार? होणार. मग आता मला तुम्हीच उत्तर द्यायचं आहे व्यवस्थित, एकदम व्यवस्थित बघा. मग आता हा जो इलेक्ट्रोलाइट असणार आणि हा जो इलेक्ट्रोड असणार यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो असणार आहे त्याला आपण सिंगल वर्टिकल लाईनने रिप्रेझेंट करतो आणि डबल वर्टिकल लाईनने आपण इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करतो. आणि हा जो इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो तो साल्ट ब्रिजला रिप्रेझेंट करत असतो. मुलांना एवढं कळालं, मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. आता पुढे एवढं सर आम्हाला कळालं की गॅल्व्हॅनिक सेलमध्ये सेल नोटेशन कशा पद्धतीने आम्ही रिप्रेझेंट करत असतो. आता जे सांगतो तेवढंच लक्षात ठेवायचं आहे फक्त. स्टँडर्ड कंडिशन्स काय बघायचं आपल्याला? आता मुलांना बघा, कुठलाही सेल असतो, आता जसं की ड्राय सेल, आता जो आपण घड्याळामध्ये सेल यूज करतो त्याचा व्होल्टेज किती असतो? 1.5 व्होल्ट असतो. मग त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी स्टोअर्ड करून ठेवलेली असते सेल पोटेन्शियलच्या माध्यमातून त्याला आपण त्याचा सेल पोटेन्शियल म्हणतो. आणि ज्यावेळेस हा सेल पोटेन्शियल 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन 25 डिग्री सेल्सिअस आणि 1 ATM ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असताना, म्हणजे सर्व कंडिशन स्टँडर्ड असताना ज्यावेळेस आम्ही त्याचा सेल पोटेन्शियल मेजर करतो तेव्हा त्याला आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असं म्हणतो. एवढी गोष्ट क्लिअर झाली मुलांनो? हां. आता बघा पुढे, आता आपल्याला प्रेडिक्टिंग करायचं आहे केमिकल रिॲक्शनचं नेचर, की केमिकल रिॲक्शन स्पॉन्टेनियस असणार, नॉन स्पॉन्टेनियस असणार, इक्विलिब्रियमला असणार. ते कसं प्रेडिक्ट करायचं सर आम्ही सांगतोय मी, व्यवस्थित बघा. आता मुलांनो इथं डेल्टा जी जर का बघायचं झाला तर 0पेक्षा लहान आहे, म्हणजे इनडायरेक्टली काय म्हणतोय तो आपल्याला निगेटिव्ह आहे. आणि इथं डेल्टा जी नॉट जो आहे तो 0पेक्षा जास्त आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आता इथं सर्व गोष्टी काय आहे, इथं हा पॉझिटिव्ह असणार, इथं हा निगेटिव्ह असणार. तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवा, इथं आपण डेल्टा जी नॉट लिहिला, इथं के लिहिला, इथं ई नॉट ऑफ द सेल लिहिला, बरोबर? एवढं केलं आपण. आता पुढे काय केलं आपण, इकडं निगेटिव्ह साईन ॲज इट इज ठेवली, इथं 0 लिहिला, इथं पॉझिटिव्ह ठेवला. ठीक आहे. आता मुलांनो मला एक उत्तर द्या, इथं निगेटिव्ह आलं आहे तर इथं काय येणार? पॉझिटिव्ह. इथं 0 आले इथं काय येणार? 1. इथं पॉझिटिव्ह आलं इथं काय येणार आहे? निगेटिव्ह. ठीक आहे सर, एवढं पण कळालं आम्हाला. आता इथं काय करायचं आहे, त्याच्या विरुद्ध करायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता ई नॉट सेल काय असणार? इथं 0पेक्षा मोठा असणार. म्हणजे काय सर, आता इथं ई नॉट सेलची पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. आता इथं 1 घेतलं आहे तर 0 येणार, इथं निगेटिव्ह, इथं पण निगेटिव्ह येणार. बरोबर? कळालं इथपर्यंत? मग आता ज्या वेळेला पहिली कंडिशन असणार तेव्हा प्रोसेस स्पॉन्टेनियस असणार. कुठली असणार आहे? दुसरी जेव्हा असणार तेव्हा कुठली असणार आहे?
नॉन स्पॉन्टेनियस. इक्विलिब्रियम, कृष्णा व्यवस्थित इक्विलिब्रियमला असणार. आणि थर्ड वन कुठले असणार आहे? नॉन स्पॉन्टेनियस. दोन्हींना कळालं मुलांनो? हो सर. ठीक आहे. आता बघ, आता इथं आपण काय केलं आहे, इथं डेल्टा जी नॉट लिहिला, इथं ई नॉट ऑफ द सेल लिहिला आहे आणि इथं के लिहिला आहे. आता पहिले आपल्याला काय बघायचं आहे, हा जो डेल्टा ई नॉट सेल आहे आणि हा जो डेल्टा जी नॉट आहे यांचं आपल्याला रिलेशन बघायचं आहे, फॉर्म्युला बघायचा आहे. एक फॉर्म्युला इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस एन एफ ई नॉट सेल. काय असणार आहे मुलांनो? डेल्टा जी इज एन एफ टी सेल. एन एफ ई नॉट सेल. पूर्ण व्यवस्थित बोल. एन एफ ई नॉट सेल. व्हेरी व्हेरी गुड सर. मग आता डेल्टा जी नॉट आणि आम्हाला ई नॉट सेलचा फॉर्म्युला कळाला सर. आता डेल्टा जी नॉट आणि केचा काय असणार आहे, तर डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस आर टी एल एन ऑफ के. सर्वांनी फॉर्म्युला रिपीट करा. सर डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस आर टी लॉग के. ठीक आहे. एल एन ऑफ एल एन के. कळालं मुलांना इथपर्यंत तुम्हाला? हो. ठीक आहे. आता बघ आपल्याला काय बघायचं समजून घे. आता रेफरन्स इलेक्ट्रोड. आता रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय की एक असा इलेक्ट्रोड असतो ज्याच्या रेफरन्सच्या माध्यमातून आपण दुसऱ्या कुठल्याही सेलचं सेल पोटेन्शियल फाइंड करू शकतो. जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेव फक्त. आता दोन प्रकार असणारे, एक असणारे प्रायमरी, एक असणारे सेकंडरी. प्रायमरीचं एक्झाम्पल असतं एस एच स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. सेकंडरीचं असतं कॅलोमेल सिल्वर ग्लास इलेक्ट्रोड. एवढं लक्षात ठेवू शकता मुलांना तुम्ही? हो सर. ठीक आहे. कळालं का सर्वांना? हो. ठीक आहे. आता पुढे आपल्याला गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टॅइक सेल बघायचं आहे. आता गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टॅइक सेल आपण सांगितलं होतं ऑलरेडी की याच्यामध्ये एनोड कुठला असणार आहे? लेफ्ट साइड निगेटिव्ह. कॅथोड कुठला असणार आहे? पॉझिटिव्ह. याचे दोन प्रकार असतात सर. एक असतो प्रायमरी व्होल्टॅइक सेल, दुसरा असतो सेकंडरी व्होल्टॅइक सेल. प्रायमरी व्होल्टॅइक सेल जो असतो त्याला एकदा वापरल्यानंतर पुन्हा फेकावं लागतं. म्हणजे तो रिचार्जेबल आहे का नॉट रिचार्जेबल आहे? रिचार्जेबल नाही आहे. व्हेरी गुड. आणि सेकंडरी व्होल्टॅइक सेल असणार आहे त्याला आपण एकदा यूज केल्यानंतर पुन्हा रियूज करू शकतो बाय रिचार्जिंग. म्हणजे हा काय झाला आहे सर? रिचार्जेबल. आता जर काय एक्झाम्पल बघायचं झालं प्रायमरी व्होल्टॅइक सेलचं तर एक्झाम्पल असणार आहे ड्राय सेल. आणि ड्राय सेलला लेक क्लाइनचे नावाच्या सायंटिस्टने शोध लावला म्हणून त्याला आपण लेक क्लाइनचे सेल असं देखील म्हणत असतो. मग उद्या उठून विचारलं की प्रायमरी व्होल्टॅइक सेलचं एक्झाम्पल काय, तर तुम्ही ड्राय सेल इझिली सांगू शकता. आता जो सेकंडरी व्होल्टॅइक सेल असणार आहे त्याचे एक्झाम्पल असणार आहे लेड स्टोरेज बॅटरी. कुठली बॅटरी असणार आहे? लेड स्टोरेज बॅटरी. सेकंड एक्झाम्पल जे असतं ते असतं मर्क्युरी सेल. कुठला सेल असतो मुलांनो? अँड लास्ट बट नॉट लिस्ट इज नथिंग बट द निकॅड सेल. कुठला सेल असणार आहे? निकॅड सेल. ठीक आहे सर. मोर दॅन इनफ झाले मुलांना. आता आपल्याला 5 सेल बघायचे. किती सेल बघायचे? 5. हे 5 सेल संपले की आपला पूर्ण चॅप्टर संपणार आहे. ठीक आहे. आता व्यवस्थित माझ्यासोबत बोला. आपण एक सुरुवातीला ड्राय सेल बघणार आहे. कुठला सेल बघणार आहे? ड्राय सेल. दुसरा बघणार आहे आपण लेड स्टोरेज बॅटरी. दुसरा कुठला बघणार आहे? लेड स्टोरेज बॅटरी. रिपीट करायचं ना प्रणव? हो सर. तिसरा असणार आहे निकेल कॅडमियम सेल. कुठला असणार आहे? निकेल कॅडमियम सेल. मी 1000 वेळेस माझ्या मुलांना सांगतो की तुम्ही सारखं रिपीट करत जा सरांसोबत. म्हणजे शिकवताना तुमचं लक्षात राहतं. यामध्ये सरांचा बेनिफिट नाही, आपला बेनिफिट आहे. आणि आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची सवय आपल्याला नको आहे. ठीक आहे सर. आता आम्हाला पहिला सेल कुठला होता? ड्राय सेल. ड्राय सेल. सेकंड कुठला आहे? लेड स्टोरेज बॅटरी सेल. अँड थर्ड वन इज नथिंग बट द निकेल कॅडमियम सेल. ठीक आहे. फोर्थ वन जो असणार आहे तो असणार आहे मर्क्युरी बॅटरी. कुठली बॅटरी असणार आहे ती? मर्क्युरी बॅटरी. मर्क्युरी बॅटरी. आणि फिफ्थ वन जो असणार आहे तो असणार आहे HO सेल. कुठला सेल असणार आहे? HO सेल. ठीक आहे. HO फ्युएल सेल म्हणजे काय? हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल.
आता प्रत्येक गोष्ट तुमची इझिली लक्षात राहणार, ॲनोड कोण कॅथोड कोण. सर कसं सांगतो मी. आता सुरुवातीला मुलांनो EMF लक्षात ठेवायचं आपल्याला. काय लक्षात ठेवायचं आहे? EMF, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवणार सर आम्ही? 1.5 to 1.4. रिपीट करा. 1.5 to 1.4. एवढं क्लिअर झालं सर्वांना? आता पुढे कसं लक्षात ठेवणार? 1.35, 1.23. 1.35, 1.23. पहिले काय? 1.5, 2, 1.4, 1.35, 1.23. ठीक आहे. 5 इंच EMF आलं लक्षात सर्वांना? हो सर. हो. आता ड्राय सेल. आता ड्राय सेलमध्ये इकडे ॲनोड बघायचं आपल्याला. ॲनोड कुठला असणार आहे ड्राय सेलमध्ये? झिंक. झिंक. ठीक आहे. कॅथोड कुठला असणार आहे? कॅथोडचा C स्टँड्स फॉर कार्बन. कॅथोड कुठला असणार आहे? कार्बन. ठीक आहे. ड्राय सेलमध्ये ॲनोड झिंक, कॅथोड कार्बन. पहिल्या लक्षात राहिलं मुलांनो? हो. ठीक आहे. आता सर तुम्ही ॲनोड कॅथोड आणि इलेक्ट्रोलाइट सोबत सांगणार का? हो सांगणार मी. आता ड्राय सेलमध्ये आम्हाला ॲनोड कळाला झिंक असणार, कॅथोड कळाला कार्बन असणार. जे इलेक्ट्रोलाइट असणार ते NH4Cl आणि ZnCl2 यांची पेस्ट असणार आहे. काय काय असणार मुलांनो? NH4Cl आणि ZnCl2. ठीक आहे. म्हणजे ड्राय सेल आला तर ॲनोड झिंक असणार, कॅथोड कार्बन असणार, इलेक्ट्रोलाइट याची पेस्ट असणार. एवढं सांगू शकता मुलांना तुम्ही? सेल रिएक्शन पण करायचे. हो, सेल रिएक्शन मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आता एक एक गोष्ट आधी समजून घेऊ आपण. कळालं? ठीक आहे. आता लेड स्टोरेज बॅटरी. कुठली बॅटरी बघायची आपल्याला? लेड स्टोरेज बॅटरी. आता मुलांनो लेड आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये लेड असणार आणि लेडला आपण PB ने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो मुलांनो? PB. आता आम्हाला कळालं इकडे ॲनोड आहे सर आणि इकडे काय लिहिलं आहे सर आम्ही? कॅथोड लिहिलं आहे. आता काय करायचं आहे मुलांना तुम्हाला? हा जो लेड आहे, हा जो PB आहे, त्याला ॲनोडच्या केसमध्ये फक्त स्पंजी लेडसोबत कंबाईन करायचे किंवा पॅक करायचं आहे आणि कॅथोडच्या केसमध्ये कोणासोबत पॅक करायचं आहे मुलांना तुम्हाला? PbO2. इथं स्पंजी लेड, इथं PbO2. क्लिअर एवढी गोष्ट? ठीक आहे. सर वरच्या केसमध्ये तुम्ही सांगितलं NH4Cl आणि ZnCl2 होता. सर या केसमध्ये सोपी गोष्ट आहे, फक्त काय? H2SO4. अरे लक्षात राहतंय का माइंड मॅपच्या फॉर्मॅटमध्ये? ठीक आहे. बघा जसं जसं जाणार आपली पायरी आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि ही जी शेवटची पायरी जी CET आहे, त्या पायरीपर्यंत पोचण्यासाठी ह्या पायऱ्या आपल्याला क्लिअर करायला लागणार. इथं अडथळा येणार, ठीक आहे. पुन्हा वर जावं लागणार, पुन्हा खाली पडणार, पुन्हा वर जायचं. जोपर्यंत वर जाऊन आपलं लक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत खाली पडायला घाबरायचं नाही. पडायचं, उठायचं, पडायचं. पुढे निकेल कॅडमियम सेल. कुठला सेल आहे? निकेल कॅडमियम सेल. त्याच्या नावातच सांगतोय ना, काहीतरी निकेल असणार आणि कॅडमियम असणार. आता कॅडमियम जो असणार तो ॲनोड असणार. कॅडमियम कोण असणार आहे? ॲनोड. कॅडमियम असणार ॲनोड. कसं लक्षात ठेवणार सर? कॅथोडमध्ये C आहे, कॅडमियममध्ये C आहे. C कडे C कधी जातो का सर? नाही. एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सर कॅडमियम यूज झाला सर, निकेल राहिला आहे, मग निकेल काय असणार? कॅथोड असणार ना. आता सर पहिले तुम्ही आम्हाला सांगितलं NH4Cl ZnCl2 या दोन गोष्टी कळाल्या होत्या पहिल्या सेलमध्ये. दुसऱ्या सेलमध्ये सर तुम्ही आम्हाला H2SO4 सांगितलं, बरोबर? तिसऱ्या सेलमध्ये आम्हाला KOH लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे? व्हेरी गुड. आता आपण कुठला सेल डिस्कस करणार आहे? मर्क्युरी बॅटरी. तुम्हाला आता अमलगम आठवतोय का? अमलगम मर्क्युरीवर. हां, मग आता मला अमलगमचा अर्थ सांगा. सॉलिड अँड लिक्विड. अर्थ सांगा, अर्थ. सोल्युशन नका सांगू मला. अर्थ म्हणजे सर जेव्हा आपण मेटल ऑफ
तर अमलगम म्हणजे सरांनी तुम्हाला ओढून ओढून सांगितलं होतं ना कुठली. मिक्सचर होता ना फॉर्म्युला, मिक्सचर ऑफ कॉम्बिनेशन. हां, म्हणजे जो मेटल असणार आणि जो मर्क्युरी असणार यांचं जे मिश्रण असतं त्याला काय म्हणतो आपण? अमलगम असं म्हणतो. मग आता इथं अमलगेटेड झिंक जो असणार आहे मर्क्युरी बॅटरीमध्ये, जो आपण अमलगेटेड झिंक घेणार आहे तो कशासारखा बिहेव करणार आहे? ॲज अ एनोड. आणि मर्क्युरी आणि कार्बन जो असणार आहे तो कशासारखा बिहेव करणार आहे? ॲज अ कॅथोड. मोर दॅन इनफ. फार डिटेलमध्ये चाललो आहे आपण. आता पोरस कार्बन आणि प्लॅटिनियम हे दोन्ही पण काय आहे? कॅथोड आणि एनोड आहे. कोणाच्या सेलमध्ये? हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेलमध्ये. कळालं? ठीक आहे. आता मुलांनो पेस्ट लक्षात ठेवा ना, इथं KOH पर्यंत आपण पोचलो होतो ना. आता काय करा, KOH मध्ये ZNO टाका म्हणजे ते मिळणार मर्क्युरी बॅटरीसाठी आणि इथं KOH ॲज इट इज ठेवा. आता मला तुम्हीच उत्तर द्या. तुमचे एनोड लक्षात आले सर्व? तुमचे कॅथोड लक्षात आले सर्व? तुमचे EMF लक्षात आले सर्व? तुमचे इलेक्ट्रोलाइट आले सर्वांचे लक्षात? नाउ वी आर मूविंग टू सेल रिएक्शन. क्लिअर झालं मुलांना एवढं तुम्हाला? हां, आता मी जसं सांगतो, जेवढं सांगतो तेवढंच लक्षात ठेवा, कारण की जे प्रश्न येणार मी तेच सांगणार आहे. एवढ्या रिएक्शनचा अभ्यास करणं एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. आता बघा एनोड, आता हे सांगण्यामागचं माझी कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित. आता तुम्हीच मला सांगा एनोडला कोण होता? झिंक. एनोडमध्ये काय होतं? ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग Zn त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स लॉस करून Zn+2 बनवणार का नाही बनवणार? ही रिएक्शन झाली का नाही झाली एनोडची? ठीक आहे. कॅथोडला काय होणार सर? कॅथोडला जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा. NH4+ आता NH4+ जो असणार आहे त्याचं रूपांतर कशात होणार आहे मुलांनो? NH3 मध्ये. आणि MnO2 जो असणार त्याचं रूपांतर कशात होणार आहे? Mn2O3. कशात होणार आहे? Mn2O3. ठीक आहे. ही कुठली रिएक्शन कळाली तुम्हाला? कॅथोडची. फक्त एवढंच लक्षात ठेवा, कुठलं कुठे कन्वर्जन होतं तेवढं लक्षात ठेवू शकता इझिली तुम्ही. हो, ओव्हरऑल रिएक्शन लहान मुलांची गोष्ट आहे ना. तुला हे दोन्ही कळालं तर ते तू कसंही काढू शकतोय. ठीक आहे. आता पुढे कुठली आहे? लेड स्टोरेज बॅटरी. कुठली आहे? लेड स्टोरेज बॅटरी. आता मला तूच सांग, इथं लेड आहे आणि H2SO4 आहे, बरोबर आहे? आता एनोडच्या केसमध्ये हा जो लेड होता तो म्हटला SO4ला चल आपण कंबाईन करू. मग लेड आणि SO4 काय तयार झाला? PbSO4. आता कॅथोडच्या केसमध्ये PbO2 होता, तो म्हटला हा Hला चल आपण कंबाईन करू. मग PbO2 H+ आणि याच्यामधला SO4 हे सर्व मिळवून पुन्हा काय तयार झाला? म्हणजे कॅथोड आणि एनोड दोन्ही केसमध्ये कसली निर्मिती होते? गोष्ट क्लिअर मुलांनो? हां. आता पुढे निकॅड आहे. निकॅडचा सेल आहे. निकॅडच्या सेलमध्ये बघायचं झालं तर एनोड कॅडमियम होता सर. आता सोल्युशनमध्ये KOH होतं. KOHचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर K आणि OH मध्ये होणार आहे. हा कॅडमियम म्हणणार आहे OHला चल आपण कंबाईन करू. 2 OH सोबत कंबाईन होणार, CdOH2 निर्माण होणार. काय निर्माण होणार आहे? CdOH2. आता हा NiO2 पण म्हणणार, जसं कॅडमियम सोबत OH2 रिॲक्ट झाला तसंच माझ्यासोबत हो. जसं याला CdOH2 बनवलं तसंच मला NiOH2 बनवला त्याने. ठीक आहे. मोर दॅन इनफ. सर्व प्रश्न तुमच्याकडून इझिली सॉल्व्ह होणार, एकदम इझिली क्रिस्टल अँड क्रिस्पी प्रश्न तयार होणार. आता मर्क्युरी बॅटरी. कुठली बॅटरी? मर्क्युरी बॅटरी. आता मर्क्युरी बॅटरीमध्ये एनोड तर झिंक Hg होता. मग झिंक Hgने काय केलं? याच्यामधल्या OH सोबत रिॲक्ट केलं, ZNO तयार झाला. काय तयार झाला?
ZNO. आता इथं हा जो HG होता तो ह्या O सोबत कंबाईन झाला आणि HGO आणि पाण्यासोबत रिएक्ट झाला तो, मग HGOचं रूपांतर कशात झालं? पाण्यासोबत. आता इथं हा ZN आहे, ZNचं रूपांतर ZNO मध्ये झालं, इथे HGOचं रूपांतर कशात झालं? HG. एवढं लक्षात ठेवू शकता? हो सर. या वर्षीचा फिक्स प्रश्न MHT CET 2024 मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन. आता बघा, फक्त जसं सांगतो तसं लक्षात ठेवा. ॲनोडकडे कोण जाते? हायड्रोजन जातोय का नाही जाते? हो. कॅथोडजवळ ऑक्सिजन जातोय का नाही जाते? जातोय. एवढंच लक्षात ठेवा. AH2 आणि CO2 काय लक्षात ठेवायचं? H2 आणि CS2. CO2 म्हणजे ॲनोडकडे कोण जाणार आहे सर? हो. H2. व्हेरी गुड. आणि कॅथोड जवळ कोण जाणार आहे? ऑक्सिजन किंवा O2. व्हेरी गुड. आता आणि ओव्हरऑल लक्षात ठेवा, हायड्रोजन आणि O2 कंबाईन होऊन वॉटर तयार होणार. या रिएक्शनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होतो, म्हणून आपण त्याला हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल असं म्हणतो. कळालं? हो सर. ठीक आहे. सर्वच्या सर्व चॅप्टर काय झाला आपला? हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय झालं? पद्धतीने नस्ट इक्वेशनवर बेस्ड CET आणि नीटला प्रश्न येतात, मी ते तुम्हाला सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या फक्त. आता बघा, आपण नस्ट इक्वेशन चालू करणार आहोत. आता नस्ट इक्वेशन काय असतं सर, त्याचे नियम काय असतात, त्या सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, व्यवस्थित फक्त इकडे बघत राहा. आपण क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस वगैरे घेतलं होतं, या सर्व गोष्टी मी डिस्कस केल्या. ठीक आहे. आता फक्त एक अजून गोष्ट लक्षात ठेवा मुलांना, तुम्ही जेव्हा कुठल्याही सेलचा आपल्याला EMF काढायचा असतो, काय काढायचं असतो मुलांनो? EMF. आणि जेव्हा त्याचा आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिले असणार, तेव्हा आपण दोन्हींची सिम्पली काय करणार आहे? ॲडिशन करणार. आता बघा, ज्यावेळेस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पोटेन्शियल दिलेले असणार तेव्हा सर आम्ही ॲडिशन करणार, परंतु ज्यावेळेस आम्हाला दोन्हींचं रिडक्शन पोटेन्शियल दिलं आहे त्यावेळेस सर आम्ही जे रिडक्शन पोटेन्शियल कॅथोडचं असणार त्याच्यामधून आम्ही ॲनोडचं रिडक्शन पोटेन्शियलला वजा करणार. फॉर्म्युला कळाला? दुसरा कशी कंडिशन येऊ शकते? ठीक आहे. एकदा काय सांगितलं मी, एकतर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल या दोन्ही गोष्टी आल्या तर तुम्हाला ॲडिशन करायची आहे. दुसऱ्या केसमध्ये दोन्हींचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलं तेव्हा तुम्हाला कॅथोड वजा ॲनोड करायचं आहे. आता तिसरी केस जी असणार आहे त्याच्यामध्ये दोन्हींचं ज्यावेळेस स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल देणार, जर इथं कॅथोड वजा ॲनोड केलं तर इथं काय करणार मुलांना? सिम्पली तुम्ही ॲनोड वजा कॅथोड, ॲनोड वजा कॅथोड करणार, कारण की इथं रिडक्शन आहे तर इथं ऑक्सिडेशन आहे, इथं कॅथोड तर इथं ॲनोड, इथं ॲनोड तर इथं कॅथोड. कळालं? ठीक आहे. आता पुढे नस्ट इक्वेशन बद्दल आपल्याला डाऊट होता किंवा काय आहे सर आम्हाला सांगा व्यवस्थित. ठीक आहे. आता नस्ट इक्वेशन काय असतं, मला सर्वांचा आवाज यायला पाहिजे, माझ्यासोबत रिपीट करायचं आहे. ई सेल इज इक्वल टू E नॉट सेल वजा 0.0592 अपॉन n log to the base 10 प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आता हे नस्ट इक्वेशन एवढं कळालं मुलांना. आता मी पुढे नीटला आलेला प्रश्न आणि CETला आलेला प्रश्न सांगणार. एवढं इक्वेशन कळालं तुम्हाला? हो सर. ठीक आहे. आता काय विचारले गेले एकदा व्यवस्थित लक्ष द्या. आता काय विचारलं गेलं की वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. आता ही रिएक्शन दिसते ना ABA, ते हे AB रिएक्ट करून काय तयार होत आहे C आणि D. आता यांच्यासोबत जी पॉवर आहे त्याला छोटा a, छोटा b, छोटा c, छोटा d आपण म्हटलं. एवढी गोष्ट क्लिअर झाली मुलांना?
हो सर. ठीक आहे. आता ही रिॲक्शन आहे. ठीक आहे सर, रिॲक्शन तर कळाले आम्हाला. ही जी साईड असणार त्याला आम्ही काय म्हणणार सर? रिएक्टंट. व्हेरी गुड. संपलो इथं प्रणव मी. या साईडला तू रिॲक्टंट म्हणणार आहे. नाही सर. हां, आणि या साईडला काय म्हणणार? रिएक्टंट. रिॲक्टंट. आता सर तुम्ही आम्हाला सांगितलं, व्यवस्थित समजून घ्या, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन होतं म्हणून सी आला, कॅपिटल सी, कॅपिटल डी आला, आणि हा जो त्याच्या सोबतचा असणार आहे तो त्याच्या डोक्यावर जाणार आहे, छोटा सी छोटा डी. आता खाली रिॲक्टंटचे येणार, मग रिॲक्टंटचं काय असणार सर? कॅपिटल ए आणि कॅपिटल बी. आणि हे छोटा ए छोटा बी कुठे जाणार? त्याच्या डोक्यावर जाणार. आता प्रश्न काय विचारला गेला आहे समजून घ्यायचं. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन एचं, कॉन्सन्ट्रेशन बीचं, कॉन्सन्ट्रेशन सीचं, कॉन्सन्ट्रेशन डीचं, या सर्व गोष्टी ज्या वेळेस इक्वल असणार आहे तेव्हा नस्ट इक्वेशन कशा पद्धतीने ॲप्लाय होणार आहे? मुलांनो, हा म्हणजेच हा, हा म्हणजेच हा, म्हणजे या सर्व गोष्टी इक्वल आहे तर मी या सर्व गोष्टींच्या जागेवर इथं 1 लिहू शकतो. इज इक्वल टू 1 लिहू शकतो ना आपण. सर्व जर का सेम आहे तर 1 लिहिला. 1/1 काय येणार आहे? 1. लॉग टू द बेस 10 1 ची व्हॅल्यू किती असते मुलांनो? 0. 0 इंटू एनिथिंग इन द वर्ल्ड काय असणार आहे मुलांनो? 0. मग इक्वेशन कुठला आला? म्हणजे ई सेल इक्वल टू ई नॉट सेल. व्हेरी गुड. आता जर का त्यांनी सांगितलं ई नॉट सेलची व्हॅल्यू 50 आहे तर ई सेलची किती असणार? तू लगेच सांगणार किती असणार? 50. कळालं प्रणव, कृष्णा, ऋतुराज, कन्सेप्ट कळाली? हो. ठीक आहे. आता काही डाऊट अजून तुम्हाला? अजून एक गोष्ट सांगतो नस्ट इक्वेशनमध्ये, एवढी लक्षात ठेवा. नस्ट इक्वेशन जे असणार आहे ते नेहमी ओव्हरऑल सेल रिएक्शनसाठी ॲप्लिकेबल असणार आहे मुलांना. कुठल्या सेलसाठी ॲप्लिकेबल असणार आहे? ओव्हरऑल सेल रिएक्शन. आता ओव्हरऑल सेल रिएक्शन म्हणजे काय असणार मुलांनो? आता हा सी डी आहे. आता या सी डीचं रूपांतर सी डी +2 मध्ये झालं आहे तर डबल व्हर्टिकल लाईन आहे, इथं CU+2 सिंगल व्हर्टिकल लाईन CU आहे. आता तुम्हाला इकडनं जायचं आहे, मग सी डीचं रूपांतर कशात झालं? पहिल्या केसमध्ये CD+2 मध्ये, बरोबर. आता जिकडं चार्ज असणार, जेवढा चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला तिकडं लॉस करायचे. आता इकडं काय झालं मुलांनो? पुढे थोडं गेलं तर मला CU+2 बघायला मिळालं. मग इथं मी CU+2 लिहिला. ज्याच्याजवळ जेवढा चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन त्या साईडला ॲड करणार. मग यांचं कन्वर्जन कशात होणार? कॉपरमध्ये. आता मी काय केलं, या दोन्हींची ॲडिशन केली आणि दोन्हींची ॲडिशन केली तर बघतो तर काय, हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहे, ते एकमेकांसोबत कॅन्सल झाले. एरोच्या ह्या साईडचे आपण इकडं लिहिले, म्हणजे CD हा CU+2 इकडे लिहिला आणि इकडचा CD+2 आणि CU इकडे लिहिला. म्हणजे सर ही जी रिएक्शन आम्हाला मिळाली हे दोन्हींची ॲडिशन करून मिळाली, म्हणून या रिएक्शनला काय म्हटलं आम्ही? ओव्हरऑल सेल रिएक्शन. व्हेरी गुड. मग आता तू याच्यासाठी नस्ट इक्वेशन अप्लाय करणार, याच्यासाठी करणार का ओव्हरऑलसाठी अप्लाय करणार? ओव्हरऑलसाठी. व्हेरी गुड. आता बघा लक्ष दे व्यवस्थित. आता ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये पण मुलांनो तुम्हाला नस्ट इक्वेशन हे फक्त चार्ज असणाऱ्या क्वांटिटीसाठी अप्लाय करायचे. कोणासाठी ॲप्लिकेबल करायचे? चार्ज असणार आहे. आता इथं जर का प्रोडक्ट बघितला तर कॉपरवर चार्ज आहे का रे? नाही. मग त्याला विसरूनच जायचं, फक्त व्हॅल्यू कसली लिहिणार तू? ज्याच्यावरती चार्ज आहे. व्हेरी गुड. रिॲक्टंट साईडला आहे कुठे चार्ज आहे? CU वर आहे. मग फक्त त्यालाच लिहिणार, कॅडमियमला लिहिणार का तू? नाही. कळालं मुलांना एवढं? हो सर. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी मुलांना जेव्हा माहिती असतात तेव्हा कुठलीच एक्झाम त्यांच्यासाठी कठीण नसते. ती नीट असू द्या, JEE असू द्या किंवा CET असू द्या. काही नियम जे असणार ते जेव्हा तुम्हाला माहीत होतात त्यावेळेस कुठलीच एंट्रन्स एक्झाम कठीण नसते. इथपर्यंत काही डाऊट मुलांना तुम्हाला?